मोदीजींचा नारा होता, न खाऊंगा न खाने दूंगा, होता की नाही? तो तुम्ही पुढचा नारा नीट ऐकला नाही. तुम्ही नीट ऐकत जा मोदीजींची भाषणं, तुम्ही फार घोळ करता. तो खरा नारा असा होता, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हरे को भाजपा में लाऊंगा, असा तो नारा होता. आपण नीट ऐकत नाही, आपली चूक आहे रे. बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला कोणत्या गाढवानं सांगितलं की मला परलोकीची मुक्ती पाहिजे, मला या लोकीचं चांगलं आयुष्य पाहिजे. सेक्युलरिझम याला म्हणतात, सेक्युलरिझम. इथे काय आहे ते बोला. उद्या स्वर्गात गेल्यावर रंभा आणि उर्वशी तुम्हाला सरबत देणार आहेत ते नका सांगू. इथे पाणी प्यायला मिळणार की नाही ते सांगा. ही कोणती लोकशाही आहे जिथे ईडी फक्त विरोधकांना लागते? पहिल्या टप्प्यातल्या धमक्या होत्या, भारतीय जनता पक्षात या नाही तर ईडी. आता धमकी काय? इंडिया आघाडीत राहू नका नाही तर ईडी. आताची धमकी लेटेस्ट न्यूज, ब्रेकिंग न्यूज ती आता त्यांची. याचा अर्थ वाळू घसरलेली आहे पायाखालची. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, सगळ्या सभांमधून सांगतो, अदानी हा एकमेव माणूस आहे भारतातला ज्याचा स्वतःचा खाजगी रेल्वे मार्ग आहे 300 किलोमीटरचा. भारतात इतर कोणालाही खाजगी रेल्वे काढायला परवानगी नाही. अदानी आमदार प्रतिभाजी धानोरकर, आमदार सुभाषरावजी धोटे, त्याचबरोबर विनोदजी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिवारीजी आणि उपस्थित चंद्रपूरच्या बंधू आणि भगिनींनो. चंद्रपूरमध्ये मी पहिल्यांदाच आलो, सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच तुमच्याशी बोलतोय. चंद्रपूरची मोठी पार्श्वभूमी आहे. उद्योगनगरी म्हणून या चंद्रपूरचा लौकिकही आहे. आणि मला आनंद आहे की बहुजन समाजाच्या विचाराचं असं एक संमेलन तुम्ही चंद्रपूरमध्ये घेता, वेगवेगळे कार्यक्रम करता. काल इथं गाण्याचा कार्यक्रम होता. आजचं गाणं जरा वेगळं आहे, तुम्हाला त्याची कल्पना आहे, तुम्ही यूट्यूब वगैरे पाहत असाल. मला संविधानावरती बोलायला सांगितलेलं आहे. देश संविधानानुसार चाललाय का, याचं उत्तर इथे बसलेले 90% लोक तरी नाही असंच म्हणतील. 10% काही दुसऱ्या विचाराचे ऐकायला आलेले असतील तर ते कदाचित हो म्हणतील. आपल्या संविधानाची फार मोठी पार्श्वभूमी आहे. संविधान नीट कळून घेणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. आता मी खरं आमदार द्वय, इथे दोघं आमदार आहे, त्यांना मी खरं आग्रहपूर्वक सांगणार की महाराष्ट्रात तुमचीच सत्ता येणार आहे. पण तो मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की सत्ता तुमचीच येणार आहे, पण तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही नागरिकशास्त्र 100 मार्कांचं करा आणि त्याच्यात संविधान 50 मार्कांचं ठेवा. हे जर पूर्वी झालं असतं तर व्हॉट्सॲपवर खोटे मेसेज फिरवणारे निर्बुद्ध नागरिक आपल्या देशात तयार झाले नसते. ज्याला आजकाल आपण भक्त संप्रदाय म्हणतो, तो संप्रदाय तयार झाला नसता आणि कदाचित चांगले नागरिक घडवले असते. ही मागणी अशासाठी आहे की इतिहास जो महापुरुषांवरून मारामाऱ्या करण्यासाठी तो 80 मार्काचा शिकवला जातो आणि उद्याचं नागरिकशास्त्र मात्र 20 मार्कांचं शिकवलं जातं. ही आपल्या शिक्षण व्यवस्थेमधली फार मोठी त्रुटी आहे. मी स्वतः MSc झालो, PhD झालो, तोपर्यंत राज्यघटना मला कुठे भेटलीच नव्हती समोरासमोर. माझ्या अभ्यासाचा ती भाग नव्हती. मी लॉला ॲडमिशन घेतलं 47व्या वर्षी, मग राज्यघटना मला पहिल्यांदा समोर आली. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी वाचत होतो. पण या देशातले डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA, वकील सोडून CA पर्यंत आणि अनेक असे लोक आहेत ज्यांना राज्यघटना कधी समोरच त्यांच्या येत नाही. आणि म्हणून संविधानाबाबत फार मोठं अज्ञानसुद्धा
आपले लोक घेऊन चालतात. आपल्या संविधानाची पायाभरणी मोतीलाल नेहरू रिपोर्टपासून होते. सेक्युलर हा जो शब्द आला संविधानात, ती मोतीलाल नेहरूंचा एक रिपोर्ट आपण जो इंग्रजांच्या काळात केला त्यात तो शब्द होता. संविधानाकडे पाहताना तो फक्त एक ग्रंथ म्हणून पाहता येत नाही किंवा ती एक अत्यंत जडशीळ वस्तू म्हणून पाहता येत नाही, तर संविधान ही अत्यंत प्रवाही असलेला एक राजकीय दस्तावेज हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. भारतीय संविधानाची पायाभरणी आपण वाचलं 1949 ते आपण म्हणतो सरनामा, उद्देशिका, प्रिएम्बल, पण ती त्याच्या आधी झाली, ती महाडमध्ये झाली ज्यावेळेला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं. ती आपल्या संविधानाची सुरुवात. कारण आपले कायदे कोणते हा मुद्दा होता. वॉरेन हेस्टिंग्ज इथे आला व्हाईसरॉय म्हणून, आणि त्यांनी हिंदू पंडितांनाही बसवलं आणि मुस्लिम मौलवींनाही बसवलं आणि त्यांनी धर्मानुरूप कायदे तयार करून घेतले. हिंदू धर्मात स्मृती हा कायदा होता. खूप लोक अज्ञानाने म्हणतात की आमच्याकडे कुठे मनुस्मृती आहे. मनुस्मृती डोक्यात असते, ती घरी असायची गरज नाही, ती डोक्यात असते. अनेकांना असं म्हणणं आहे की आता काय मनुस्मृतीचा संदर्भ, तो संदर्भ आहे. त्याचं कारण की मनुस्मृतीचा कायदा हाच आपला कायदा होऊन हजारो वर्ष राहिला, ज्यातून अस्पृश्यता आणि सती प्रथेसारख्या अनेक दुष्ट प्रथा जन्माला आल्या. बाबासाहेबांसारखे विचारवंत असतात, त्यांचा विचार करण्याचा जो उद्देश असतो तो समग्र असतो आणि त्यांची विचाराची पद्धतसुद्धा समग्र विचाराची असते. जोपर्यंत जुनं जाळत नाही तोपर्यंत नवं येत नाही. जुने जाऊ द्या मरणा लागून केशवसूत म्हणलं. तर मनुस्मृतीचं दहन होत नाही आणि मनुस्मृतीला आव्हान मिळत नाही तोपर्यंत येणारं संविधान त्याला कितपत अर्थ राहील हा प्रश्न बाबासाहेबांच्या सारख्यांच्या मनात असतो. आणि म्हणून ही एक मोठी सामाजिक घटना जी महाडला घडली आणि मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांना समजून घेण्यात हिंदू समाज बराच कमी पडतो. कधी कधी सर्रासपणे असं वाटतं लोकांना की मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी दलितांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला. तसं ते नाही आहे. मनुस्मृती ही स्त्रियांच्या बाबतीत अतिशय वाईट गोष्ट होती. स्त्रीने स्वयंपाक करावा पुरुषांसाठी, पण पुरुष जेवताना स्त्रीनी पाहू नये इतकी ती वाईट होती. याचा अर्थ असा की कोणत्याही वर्णाची स्त्री असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, कोणत्याही वर्णाची असो, पण ती स्त्री म्हणून शूद्र असते हे मनुस्मृती सांगते. याचा अर्थ समाजातला 50% भाग हा मनूनी शूद्र ठरूनच टाकला होता. तेव्हा बाबासाहेबांनी फक्त दलित मुक्ती केली नाही, तर या 50% जी माझी आई, बहीण, मुलगी याही ज्या शूद्र होत्या, बाबासाहेबांनी त्यांची पण दास्यमुक्ती केली. आणि म्हणून मनुस्मृती दहन ही या देशातल्या फार मोठ्या लोकसंख्येसाठीची आवश्यक गोष्ट होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं. इंग्रज फार काही काही बाबतीत व्यवस्थित होते. ते त्यांनी अनेक देश त्यांनी राज्य केलं. सूर्य मावळत नव्हता असं त्यांचं साम्राज्य होतं. पण प्रत्येक देश सोडताना त्यांनी तिथल्या देशाची व्यवस्था काय राहणार ही जबाबदारीने पाहणी केली. आणि त्यांनी सगळ्या देशांना सांगितलं की आम्ही सोडून जाण्यापूर्वी तुमच्या इथलं शासन प्रशासन, तुमच्या इथली व्यवस्था काय असणार ते तुम्ही आधी लिहून द्या. आणि आपल्याला माहिती आहे की लोकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून अनेकांना गैरसमज आहे की नेहरू, पटेल, आंबेडकर यांना वाटलं म्हणून त्यांनी ती माणसं संविधान सभेत घेतली. हा गैरसमज आहे. ही सगळी मंडळी निवडून आलेली होती. बाबासाहेबसुद्धा बंगालमधून निवडून आले होते. शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा त्यांचा पक्ष होता आणि त्या पक्षाकडून ते बंगालच्या विधिमंडळात निवडून आले होते. त्याच्या आधी प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका 37 पासून सुरू झाल्या आणि थोडीशी स्वायत्तता ही आपल्याला तेव्हा मिळाली आणि बाबासाहेब बंगालमधून निवडून आले होते. पण झालं असं की बंगालचं विभाजन झालं, फाळणी झाली बंगालची आणि बाबासाहेबांचं त्या घटना समितीतलं पद गेलं. समन्वय एवढा होता, मी त्या माझ्या
भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात ते सांगणार आहे आपल्या राष्ट्रीय नेत्यांचे थोडे परस्पर संबंध, कारण ते सांगितले पाहिजेत. कदाचित तुम्हाला ते रिपीट होईल, तुम्ही लोणावळ्यालाही तेच भाषण ऐकलं असेल किंवा अनेकांना अनेक व्हिडिओजमध्ये ते आहेच ऑलरेडी. ते भाषण आपल्या पिढीसाठी नाही, ते भाषण ही जी तरुण मुलं इथं आली आहेत त्यांना सांगण्याची गरज आहे. आपला देश काय होता हे त्या मुलांना सांगण्याची गरज आहे, म्हणून ते बोलतो मी. जेव्हा बाबासाहेबांचं ती जागा गेली बंगालच्या फाळणीनंतर, तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे अध्यक्ष होते संविधान सभेचे, पहिले आपले राष्ट्रपती, त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री बाळासाहेब खेरे यांना पत्र लिहिलं की काहीही करून बाबासाहेब निवडून आले पाहिजेत, कारण बाबासाहेब अनिवार्य आहेत. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ही इज इंडिस्पेन्सिबल. ही घटना दुसरं कोणी लिहू शकणार नाही, ते अनिवार्य आहेत असा शब्द. आणि संविधान सभेची रचना आणि संविधान सभा आपली सुरू झाली. इथे जी मुलं कायद्याचा, समाजशास्त्राचा, राज्यशास्त्राचा अभ्यास करतात विद्यार्थी म्हणून, त्यांना माझा आग्रहपूर्वक सांगणं आहे की संविधान सभेचा सगळा इतिवृत्तांत उपलब्ध आहे, तो तुम्ही वाचा. आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर, एकेका शब्दावर सगळ्या सदस्यांनी चर्चा केल्या आणि तो शब्द का आला याचं बाबासाहेबांनी नंतर उत्तर पण दिलं. ते फार महत्त्वाचं आहे. ही सगळी मंडळी उच्चशिक्षित मंडळी होती आंदोलनातली स्वातंत्र्याच्या. गांधीजी बॅरिस्टर होते, पटेल बॅरिस्टर होते, नेहरू बॅरिस्टर होते. बाबासाहेबांच्या पदव्या मोजता येत नाहीत. सुभाषबाबू तो CS होते आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या. विशेष म्हणजे यातल्या एकाची पदवी खोटी नव्हती. आपल्या देशात तो ट्रेंड आला आहे. केम्ब्रिजमधून शिकलेल्या माणसाला आपला देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याच्या पदवीचाच पत्ता नाही त्याला विश्वगुरू म्हणतो. आपला ट्रेंड आहे आपल्याकडे. म्हणून हे परत परत सांगावं लागतं की त्या पदव्या खऱ्या होत्या, खऱ्या होत्या, खऱ्या होत्या. 10 वर्ष झाले पदवीचं चालू आहे. लोक विचारतात एंटायर पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय ते विचारतात. आपल्या सगळ्यांचे वर्गमित्र कुठे ना कुठे असतात. यांचे वर्गमित्र पण नाहीत. कोणी येतच नाही समोर मी वर्गमित्र आहे म्हणून. एक काहीतरी आला होता तर तो म्हणला मी शाळेत जायच्या आधीचा मित्र आहे असं तो म्हणला. असो, पण मुद्दा असा आहे की अत्यंत सुरक्षित हातांमध्ये हा देश होता. या देशाची नेतृत्व करणारी मंडळी ही फार वेगळ्या दर्जाची होती आणि त्या दर्जाच्या लोकांनी, आपण खरं नशीब वगैरे आपण मानत नाही, आपण पुरोगामी मंडळी आहोत, पण दुसरा शब्द नाही म्हणून त्याचा वापर करू की आपण खरोखर नशीबवान की ही माणसं त्या कालखंडात जन्मली होती. कदाचित ती माणसं त्या कालखंडाच्या आधी जन्मली असती तर आपलं संविधान, आपला देश काय असता माहीत नाही. आता सगळे नेते व्हिजन केवढी दृष्टी असते मोदी साहेबांची तर खूपच लांब दृष्टी आहे, कुठल्या कुठे पोचतात ते. पण या देशाच्या राष्ट्रपित्याला विचारलं होतं BBC वार्ताहराने की तुम्ही स्वतंत्र तर झालात, पण तुमच्यासोबत ना शासक आहेत ना प्रशासक आहेत, तर हा देश तुम्ही कसा चालवणार. त्यावर गांधीजी असं म्हणाले की मला फार दूरचं अंधारातलं दिसत नाही, पण कंदिलाच्या उजेडात एक पाऊल कुठं टाकायचं ते मी पाहतो आणि ते पाऊल मात्र मी टाकतो, असं गांधीजी म्हणाले. आणि ते एक एक पाऊल टाकत आपण ह्या कालखंडापर्यंत आलो. एक एक सुधारणा करत. बाबासाहेबांनी संविधानाला पोथी कधीही केलं नाही. बाबासाहेबांना पोथीनिष्ठताच मान्य नव्हती, त्यांना धर्मग्रंथच मान्य नव्हते आणि त्यामुळे त्यांनी पोथीचा दर्जा कधी दिला नाही. बाबासाहेबांना विचारलं होतं की हे संविधान यशस्वी होईल का. त्यावर बाबासाहेब असं म्हणाले की मी लिहिलेलं संविधान वाईटात वाईट असलं तरी जर राबवणाऱ्यांची नियत चांगली असली तर हे यशस्वी होईल. त्या उलट मी कितीही चांगलं लिहिलेलं असलं पण ते राबवणाऱ्यांची नियत जर खराब असली तर ते यशस्वी होणार नाही. 14 नंतरचा कालखंड बाबासाहेबांच्या दुसऱ्या विधानाला पुष्टी देणारा कालखंड आहे. 14 सालानंतर या देशात राज्यघटना ज्या पद्धतीने तिचा प्रत्येक शब्द तोडला मोडला जातो त्याच्याकडे खूप गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. म्हणून ती मोहीम आम्ही निर्भय बनोची सुरू केली. खरं काही गरज नव्हती. निर्भय बनोच्या मोहीम आज तो विषय नाही, मी आज ते बोलणार नाही. आज आपला संविधानाचा विषय. पुन्हा कधीतरी चंद्रपूरमध्ये ते नक्की बोलू. मी पुन्हा येईन असं म्हणतो मी फडणवीसांचं, पण फक्त भाषणाला येईन, बाकी कुठं जाणार नाही. मी इथंच आहे. आपलं काम तेवढंच आहे.
पण लोकशाही आणि संविधान या दोघांनाही नख लावलं जात आहे. आणि हे सतत 8-9 वर्ष पाहिल्यानंतर असं वाटलं की आता जर सामान्य नागरिक म्हणून आपण उभे राहिलो नाही, तुम्ही आणि मी उभे राहिलो नाही, तर हे सगळं संपलेलं आहे. हे वाटल्यामुळे ती निर्भय बनो मोहीम आहे. त्याच्याविषयी कधीतरी पुन्हा बोलू. पण मुद्दा संविधानाचा होता. आत्ता उद्देशिका वाचली. मी त्या उद्देशिकेतल्या 9 शब्दांवरच बोलणार, फार काही जास्त बोलणार नाही. त्या प्रत्येक शब्दाचे काय धिंडवडे काढले त्याच्यावरती मी बोलणार. आपली जी उद्देशिका आहे ती 2 प्रकारचं वर्णन करते. पहिलं ती देशाचं म्हणजे राज्यसंस्थेचं वर्णन करते, देशाचंही वर्णन करते. सार्वभौम असा तो शब्द पहिला वापरते. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य अशा 5 शब्दांमध्ये ती देशाचं वर्णन करते. आणि व्यक्तींच्या बाबत संविधान 4 शब्दांचा उल्लेख करतं. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, 4 शब्द. भारताचं संविधानाचं घटक युनिट काय असावं याच्यावरती मोठी चर्चा झाली. आणि खेडं गाव हे युनिट असावं का असा विचार झाला. बाबासाहेबांनी सांगितलं की गाव हे जर युनिट झालं तर गावाच्या बाहेरच्यांनी कुठं जायचं. आणि म्हणून अत्यंत एक मोठा निर्णय हा बाबासाहेबांच्या प्रभावाखाली घेतला गेला. आणि तो किती चांगला हे सिद्ध होतं ते म्हणजे व्यक्ती हे घटनेचे युनिट आहे. आपली राज्यघटना व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देते, पण धर्माला मोकाट स्वातंत्र्य देत नाही. व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे. मंदिरात जा, मशिदीत जा, चर्चमध्ये जा, कुठेही जा, घरात पालन करा, धर्म कुठेही पालन करा. पण रस्त्यावरची जेव्हा वेळ येईल तेव्हा तिथं मात्र राज्य हे राज्यसंस्थेचं म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य असणं ही आपली घटना सांगते. आपल्या घटनेबद्दल आपल्याला खरंच काही माहिती फार वेळा नसते. काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमात बोलत होतो आणि माझ्याबरोबर एक सहवक्ते होते. ते श्रीलंकेतले घटनातज्ञ होते, श्रीलंकेमधून. त्यांचा भारतीय राज्यघटनेचा पण अभ्यास होता. त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली, मला खात्री आहे इथे बसलेल्या 90% लोकांना ती माहिती नाही, कारण आम्ही पण सजग म्हणवतो स्वतःला, सामाजिक कार्यकर्ते वगैरे, पण मला इथे माहिती नव्हतं. प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. आणि मला त्याबद्दल स्वतःची लाज पण वाटली की मला हे माहीत नसावं, हे किती वाईट आहे. श्रीलंकेच्या वक्त्यांनी सांगितलं की भारतातली राज्यघटना, भारताची ही जगातली एकच राज्यघटना आहे जी वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बोलते. युरोप वगैरे पुढारलेल्या विज्ञानात अत्याधुनिक झालेले देशसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या राज्यघटनेत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आजच्या काळात आला नसता. आजचा वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळा आहे. न्यूटनला काढा, मेंडेलिफची आवर्त सारणी करा, आणि आता बाबा रामदेवचा सिद्धांत मांडतात का इथपर्यंत वेळ आलेली. वैज्ञानिक दृष्टिकोन हा जर शब्द राज्यघटनेमध्ये नसता तर जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदेसुद्धा आपल्याला करता आले नसते. ती पायाभरणी या माणसांनी काय केली लक्षात घ्या की त्यांना हे दिसत होतं की देशात काय होणार आहे. हा देश अंधश्रद्धेच्या खाईत आहे. या देशात शोषण होतं बाबाबुवांकडून, आणि म्हणून तेव्हापासून वैज्ञानिक दृष्टिकोन ही गोष्ट आपल्या घटनेत आली. राज्यघटनेबाबतीत अजून 1-2 गोष्टी सांगू आणि मुद्द्याकडे वळू. आपल्या राज्यघटनेचं जे प्रिॲम्बल आहे, आत्ता जी आपण इथं प्रास्ताविका, उद्देशिका वाचली, ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिली. आणि आजही जगभरामध्ये ज्याची उत्कृष्ट काव्य म्हणून गणना होते त्यात ती आहे. आपल्या भारताच्या उद्देशिका ती पण आहे. राज्यघटना हा फार इंटरेस्टिंग विषय आहे. विद्यार्थ्यांनी खास करून लक्षात घ्यावं. हा वृक्ष विषय नाही, कारण हा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित विषय आहे. मध्ये आर्टिकल 15 नावाचा फार चांगला चित्रपट आला होता, तुम्ही सगळ्यांनी तो पाहिलाच. ते रोजच्याशी संबंधित आहे, आपला रोजच्या जगण्याशी संबंधित. पहिला जो शब्द सार्वभौम राज्यघटनेतला, तो असा सांगतो की हे सार्वभौम राष्ट्र, आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत. राष्ट्र सार्वभौम आहे म्हणजे नेमकं कोण सार्वभौम आहे असा मुद्दा आहे. राष्ट्र सार्वभौम आहे. आंदोलनांमध्ये आम्हालाही विचारलं जात होतं की कायदे काय जंतर मंतरवर बनणार आहेत का, कायदे का रामलीला मैदानावर बनणार आहेत का, कायदे तर संसदेत बनणार आहेत.
आणि संसद सार्वभौम आहे. हो, संसद सार्वभौम आहेच, पण संसदेला सार्वभौमत्व कोणी दिलं तर भारतीय राज्यघटनेने दिलं. आणि भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक हे संसदेपेक्षाही सार्वभौम आहोत, कारण संसदेची जननीच आम्ही आहोत. संसद आमच्यापासून तयार होतो. आता एकदा ही भूमिका घेतल्यानंतर, घटनाकारांनी घेतल्यानंतर 2014 साली ईश्वराचा 11वा अवतार आला. अचानक आले. पाढा सुरू झाला, 70 साल में क्या हुआ. काय गंमत आहे पहा, 70 साल में क्या हुआ हे मोदीजी त्या ट्विटरवरून सांगत होते, जे ट्विट करण्यासाठी ती तंत्रज्ञानच राजीव गांधींनी आणलं, त्यांच्या ट्विटरवर सांगितलं. यांची मोठी गंमत आहे, खूपच गंमत आहे. एका ठिकाणी व्याख्यान चालू होतं, नेहरूंच्याबद्दल मी काहीतरी चांगलं बोलत होतो. एक उच्च शिक्षित गृहस्थ उभे राहिले आणि ते म्हणाले, नेहरू असे, नेहरू तसे, काय केलं नेहरूंनी, असं ते म्हणाले. मी म्हणालो, साहेब आपण कुठे शिकलात. ते म्हणाले, मी IIT मुंबईचा. पण म्हणलं, मग ती IIT नेहरूंनीच काढली. पण वातावरण असं की 70 वर्ष आपल्याकडे काहीच नव्हतं. आपण जंगलात राहत होतो, आपल्याकडे लाईट नव्हते, मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. आणि 14 साली भारत नवा उदयाला आला. 14 सालानंतर एक शककर्ता जन्माला आला आणि माझ्यापासूनच शकसंवत सुरू, असं त्यांच्या सुरू. भारताची एवढी छान इमारत, ती जुन्या काळात बांधलेली, इंग्रजांच्या काळातली, ती दुरुस्त न करता नवीन संसद भवन बांधायचं. बांधलं ते पण त्या शवपेटीच्या आकाराचं आहे. काय म्हणावं, हिंदू धर्मात ते अशुभ आहे का काय मला माहीत नाही. मी शुभ अशुभ मानत नाही, मी अंधश्रद्धा मानत नाही. ते कशासाठी तो अट्टहास, तो याच्यासाठी की माझं नाव सगळीकडे कोरलं गेलं पाहिजे. स्वातंत्र्य आंदोलन तहस नहस करायचं, त्यातल्या नेत्यांना बदनाम करायचं, त्याचं कारण की माझं नाव सगळीकडे कोरलं गेलं पाहिजे, सर्वत्र मीच, असा एक त्यांचा असतो. आणि आज हे देशाचं सार्वभौमत्व 2 माणसांकडे गहाण पडलं आहे, म्हणून तो संविधानाला धोका आहे. या देशाची संसद सार्वभौम आहे असं आता कोणी म्हणणार नाही. कोणी म्हणेल तर ते वेगळ्याच जगात वावरतात. कदाचित भाजप आणि RSSचेच लोक म्हणतील. या देशाची संसद जर सार्वभौम असती तर 150 खासदार तुम्ही एका दिवसात निलंबित केले नसते, संसदेला त्याबद्दल विचारलं असतं. आपल्याला आठवत असेल की मोदीजी पहिल्यांदा संसदेत आले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं. नथुरामानी सुद्धा बापूंना मारण्याच्या आधी पायावर डोकं ठेवलं होतं. ती पद्धत आहे. त्यानंतर पंतप्रधान संसदेत दिसेनासे झाले. आले तरी अत्यंत खुनशी, अत्यंत उग्र भाषण करायला लागले, जे पंतप्रधानाला कधीही शोभत नाही. परवाचंही भाषण पंतप्रधान पदाला शोभणारं भाषण नव्हतं, पोरकटपणाचं भाषण होतं. संसद ही फक्त राजकीय सूड उगवण्याची जागा राहिली. राहुल गांधींची खासदारकी कशी गेली? 3 वर्षापूर्वी नोंद झालेला गुन्हा, तो पिटिशनर झोपलेला होता, त्याला जागा केला. सुरत कोर्टाने बरोबर 2 वर्षाची सजा दिली. 1 दिवस जरी कमी दिली असती तरी खासदारकी गेली नसती. त्याच्यावर गुजरात हायकोर्टने लगेच मोहर लावली. हे तेच गुजरात हायकोर्ट आहे ज्याच्यासमोर बिल्किस बानू म्हणाली की माझा या कोर्टावर विश्वास नाही, म्हणून मुंबई हायकोर्टात ती खटला चालला. हेच ते गुजरात हायकोर्ट आहे. मला गुजरातबद्दल आकस नाही, मला गुजराती असं म्हणणं पण मान्य नाही. सगळेच भारतीय आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि ते मान्य नसण्याचं कारण की गांधी, बापू आणि पटेल दोघंही गुजराती होते. 2 गुजरात्यांनी देश घडवला आणि पुढचं काय बोलत नाही. मला ते मान्य नाही. मला कोणत्याही राज्याचा आकस मान्य नाही. हे सगळे गांधींचा, बापूंचा, पटेलांचा प्रांत आहे. तो आज तिथले वेगळे लोक असतील पण तो आपला प्रांत आहे, आपले लोक आहे. दोघांच्याकडे भारताचं सार्वभौमत्व आज गहाण आहे, हे लक्षात घ्या. ना कोणी खासदार बोलू शकतो, ना कोणी काही करू शकतो. मंत्री स्तब्ध आहेत. तुम्हाला मंत्र्यांची नावं पण माहिती नसतात. आता कोण, मी पर्यावरण क्षेत्रात काम करतो पण मला पर्यावरण मंत्र्याचं नाव माहीत नाही, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो.
सगळीकडे एकच चेहरा दिसतो. बसस्टँडवर हेच, रेल्वे स्टेशनवर हेच, विमानतळावर हेच. एखाद्या नगरसेवकांनी छोटं काहीतरी सुलभ शौचालय बांधलं त्यावरही हेच. अरे त्यांना तेवढं तरी राहू द्या. सगळीकडे हेच. फार वेगळ्या प्रकारचा व्यक्तिवाद आलेला आहे. तो इतक्या टोकाचा आहे की देशात दुसरं कोणीच तुम्हाला दिसत नाही. ते काय करतात माहिती नाही. ते मंदिर असो का संसदेचं उद्घाटन, ते एकटेच इकडे लगबगीने कुठेतरी जाताना दाखवतात. वेगवेगळे वेश केलेले असतात, कधी कोणती टोपी, कधी काय विचार. मला एक छोटा मुलगा म्हणाला की म्हणे काका यांना शाळेत ते फॅन्सी ड्रेसमध्ये खूप बक्षिसं मिळत असणार असं. फॅन्सी ड्रेस, 15 लाखाचा सूट, काय कधी कधी रवींद्रनाथ टागोर, दाढी वाढवून पुस्तक हातात रवींद्रनाथ. माणसं काय होते ती. रवींद्रनाथ टागोरांवर फार लिहिलं गेलेलं नाही आहे, पण गांधीजीसुद्धा ज्यांचा सल्ला घ्यायचे असे ते रवींद्रनाथ टागोर होते. ते पाहूनही संताप होतो की कोणत्या माणसाची नक्कल करतायत हे तरी कळू द्या. भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारांनी, महाराष्ट्रातलेच आहेत, सिमल्याला एक इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज असं त्याचं नाव आहे, जिथे आपल्या देशाची फाळणी झाली. ती अत्यंत ऐतिहासिक वास्तू आहे. मुस्लिम धार्जिणे म्हणतात नेहरूंना, पण त्या वास्तूत गेल्यावर एक गंमत तुम्हाला दिसते. तिथे माउंट बॅटनची खुर्ची आहे, ज्याच्यात तो मध्यभागी बसला आणि दोन्हीकडून इकडे काँग्रेस आणि इकडे मुस्लिम लीग बसला. आणि त्याला 2 दरवाजे आहेत. त्याचं कारण जिनाने असं जाहीर केलं की नेहरू ज्या दारातून येतील त्या दारातून मी येणार नाही, म्हणून दुसरा दरवाजा रातोरात पाडलेला आहे. मोहम्मद अली जिनांनी ते जाहीर केलं होतं. मुद्दा असा की या खासदारांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शेजारी स्वतःचा फोटो लावला आहे. एक संस्कृती वरपासून खालपर्यंत कशी मुरते आणि आपण कोण आहो याचंही भान राहत नाही शकते. पण हा व्यक्तिवाद भारतीय जनता पक्षात. मी येताना सुधीर भाऊंचे खूप फोटो पाहिले. सुधीर भाऊ खात्रीने सांगतो तुम्ही पुढचे महाराष्ट्रातले मोदीच आहात. फडणवीसांनी ओके केलं तर, नाहीतर अवघड आहे. विलक्षण व्यक्तिवाद वाढलेला आहे. हे सगळं भारतीय जनता पक्षाचं आहे. ती G20ची परिषद घेतली 20 राष्ट्रांची. खरं म्हणजे ती G20मध्ये दुसरं तिसरं काही नसून ते फक्त हळदी कुंकू आहे. आज आमच्याकडे, उद्या तुमच्याकडे, परवा त्यांच्याकडे, एवढंच त्याला महत्त्व आहे. त्यानं काही होत नाही. पण दाखवण्यात असं आलं की जसं काय मोदीजींनी आता 20 देश खिशात टाकून दिले असं दाखवण्यात आलं, की 20 देशाचे एकच पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी असं दाखवण्यात आलं. अरे याच देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा गवगवा कधी केला नव्हता. प्रचंड मोठा व्यक्तिवाद. रवीश कुमारने एक व्हिडिओ काढला, मजेशीर व्हिडिओ होता. त्यांनी असं म्हणलं, इस्रोचं आपल्याला माहिती आहे, ते चांद्रयान उडालं, वर गेलं, आणि इस्रोचे संचालक ज्यांनी हे सगळं केलं, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी काम केलं होतं, त्याचे जे संचालक ते बोलायला आले बिचारे. आणि मोदीजी एवढे दयाळू की त्यांना 23 सेकंदांनी 32 शब्द बोलू दिले. आणि नंतर मोदीजी आलेच. चांद्रयान उडालं, मी क्रिकेटमध्ये भारत जिंकला, मी जे जे काही चांगलं होईल ते माझ्याचमुळं, आणि भारत हारला तर मी मात्र पॅव्हिलियनमधून पळून त्या खेळाडूंना बरंच मिठ्या मारणार रडणाऱ्या. मिठ्या मारायचा काय शौक आहे देव जाणे. कुठला व्यक्तिवाद झालंय असं की यांचे जे भक्त आहेत, बिंडोक निर्बुद्ध भक्त भाजपाचे, त्यांना असं वाटायला लागलं की मिठी मारली की तो देश आपल्या ताब्यात येतो, म्हणून ते मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक करतायत. परराष्ट्र धोरण वाजलेलं आहे संपूर्णतः. श्रीलंका, नेपाळ हे जे शेजारी आपले मित्र होते तेही आता आपल्याला मित्र राहिलेले नाहीत. नेपाळमध्ये अधिकृतरित्या ते चायनीज भाषा शिकवता इथपर्यंत परिस्थिती गेली. लडाखमध्ये अतिक्रमण वेगळंच. पण यांना वाटतं काय चाललं आहे. व्यक्तिवाद, टोकाचा व्यक्तिवाद इतका की मी ते राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर मी म्हणालो की बाबा कोणीतरी त्या मंदिरात जाऊन खात्री करा बरं का रामाचीच मूर्ती आहे का ती, का मोदीजींचा फोटो आहे, खात्री करा एकदा. माहीत नाही, काही करू शकता. टोकाचा व्यक्तिवाद. नुसते समारंभ सगळे, बाकी काही नाही, फक्त समारंभ करत राहायचं, वेगवेगळे कार्यक्रम. सुधीर भाऊंनी पण ती परंपरा उचलली आहे म्हणे. आतषबाजीच करतायत आणि फटाक्याचं प्रदूषणच करतायत. तुम्ही वनमंत्री आहात, तुम्ही तरी प्रदूषण करू नका फटाक्यांचं. कुठली आतषबाजी चालली आहे. हे सगळे 2014 नंतर फारच बदललं हो सगळं. कसं मला गंमतच वाटते. आता मी पाहिलं बहुतेक मोदीजींवर भरोसा नाही का राहिला का काय माहीत नाही आता सुधीर भाऊंचा.
कोणीतरी हिरोईनचं मी पाहिलं आता ते येणार आहेत म्हणून. अहो मोदीजी अख्खे कशाला हिरोईन आणि हिरो पाहिजे तुम्हाला? मोदीजी एकटे सगळीकडे काफी आहेत ना. पण तो मला वाटतं विश्वास डळमळत चाललाय आता. कदाचित असंही होईल की लोकसभेच्या निवडणुकाला मोदीजी वक्ते नको अशी पण मागणी राहील का काय भाजपमधून, मला माहीत नाही. कारण लोक चेहरा पाहून इतके कंटाळलेत की आता त्या चेहऱ्यासाठी तरी ते यांना पाडतील असं मला वाटतं. किंवा नकोच हा तुमचा चेहरा, इतके कंटाळ. कुठे लावले चेहरे? विमानात बसताना सगळीकडे मोदीजी. या देशाचा सर्वोच्च नेता काय असावा हे त्यांचा ज्यांचा पुतळा त्यांनी उभा केला त्या सरदार पटेलांचं उदाहरण देऊन सांगतो. या देशातल्या सर्वोच्च नेत्याची महत्त्वाकांक्षा काय होती ते लक्षात घ्या, मग तुम्हाला कळेल ते नेतृत्व नाचचं नेतृत्व. जेव्हा इंग्रज आपल्या कैद्यांना पाठवायचे सत्याग्रही म्हणून, सत्याग्रहींना कैदी करायचे आणि तुरुंगात घालायचे, त्यावेळेला इंग्रज फोडा आणि झोडा नीतीनुसार जातीनिहाय काम द्यायचे जेलमधलं. मग तो समजा ब्राह्मण असेल तर त्याला म्हणायचे तू पोलिसला मदत कर रिपोर्ट लिहायला, आणि समजा तो दलित असेल तर त्याला म्हणायचे तू पायखाना साफ कर. मुद्दाम जाती कायम राहिल्या पाहिजेत हे इंग्रजांचंही धोरण. त्याच्यावर गांधीजींनी असं ठरवलं की हे सगळं चक्र आपल्याला उलटं करायचं, आपल्याला जातीत तोडायच्या. आणि म्हणून गांधीजींनी असं सांगितलं की आपले सत्याग्रही जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा जो तथाकथित अस्पृश्य, त्यावेळेस नंतर अस्पृश्यता गेलेली आहे, त्यावेळेचा जो तथाकथित अस्पृश्य त्याला पोलिसची मदत करायला द्यायचं, आणि जो ब्राह्मण असेल त्यांनी पायखाना, तथाकथित सगळ्यात वरचा त्यांनी पायखाना साफ करायचा. याच्यावरती सरदार पटेलांचं एक फार मर्मभेदक अशा प्रकारचं एक पत्र आहे गांधीजींना. सरदार पटेल ब्राह्मण नव्हते, पटेल होते. सरदारांनी पत्र लिहिलं की बापू, जब जब भी मैं जेल में जाता हूँ तो आपका ये बामन म्हणजे महादेवभाई देसाई ये भी मेरे साथ आता है और इसलिए मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. तक्रार ही या देशातल्या सर्वोच्च नेतृत्वाची तक्रार आहे की मला पैखाना साफ करण्याचा अवसर नाही मिळाला. इथून आलो आपण. काय नेतृत्व! लाल बहादूर शास्त्रींचं स्मारक दिल्लीतलं तुम्ही पाहायला जाल तर मेमरी म्हणून त्यांच्या बायकोच्या ज्या बांगड्या आहेत त्या सोन्याच्या नाही आहेत, त्या काचेच्या बांगड्या आहेत, अशी माणसंही होती. कुठल्या माणसांपासून आपण कुठपर्यंत आलो असं वाटतं. आणि म्हणून मग निर्भय बनून आपण नागरिकांनी आता बोला हे म्हणायला लागतं. निर्भय बनो हा आमचा नारा नाही, या देशाच्या राष्ट्रपित्यांनी चंपारणमधल्या शेतकऱ्यांना दिलेला तो नारा आहे की तुम्ही आधी स्वतः निर्भय बना तर तुमचा लढा चालू शकेल. आणि तोच फक्त नारा आहे. त्याची वेळ अशासाठी आली की एकीकडे प्रचंड वेगळी पिढी आणि आज देशाचं सार्वभौमत्वसुद्धा गहाण पडल्यासारखी परिस्थिती, आणि नागरिकांचं म्हणणं कोणी ऐकत नाही, कोणाला त्याच्याशी घेणं देणं नाही. सरकारमध्ये यांचे जे आमदार खासदार आहेत त्यांचंसुद्धा म्हणणं कोणी ऐकत नाही, आम्हाला सगळे सांगतात. मोदीजींनी संसदेची चेष्टा करून ठेवली. विरोधी पक्षाला तर सोडा, कोणती बिलं येणार आहेत यांच्या खासदारांनाही माहिती नसतं, मंत्र्यांनाही माहिती नसते, इतकी परिस्थिती आहे. त्या नोटाबंदीच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की मंत्री कुलपात होते, त्यांचे मोबाईल काढले होते अत्यंत अविश्वासाने, आणि हे चॅनलवर आले आणि ते आज रात 12 के बाद वगैरे ते ऐतिहासिक भाषण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर देश सार्वभौम आहे म्हणजे संसद सार्वभौम आहे, आणि संसद सार्वभौम आहे म्हणजे भारतीय लोक सार्वभौम आहेत. कोणीतरी दोनच नेते सार्वभौम नाही, ही राज्यघटनेच्या पहिल्या शब्दाची जबरदस्त पायमल्ली या देशात त्यांनी सुरुवात केलेली आहे. संसदेमध्ये तर बोलतच नाहीत, पण जनता सार्वभौम आहे, जनतेला तुम्ही उत्तरदायी आहात हे पण त्यांना मान्य नाही. ते मन की बातमध्ये येऊन काहीतरी कुठेतरी सायकल लावली की कसा दिवा लावतो वगैरे भाकड कथा सांगतात, पण या देशाच्या प्रश्नावर पंतप्रधान बोलत नाहीत. मग तो मणिपूरसारखा का प्रश्न असे ना, त्याच्यावर ते बोलत नाहीत. डॉक्टर मनमोहन सिंग यांना मौनी म्हणलं गेलं. ऑन रेकॉर्ड माहिती अधिकारातली माहिती अशी आहे की डॉक्टर मनमोहन सिंगांनी 10 वर्षात 117 पत्रकार परिषदा घेतला. याचा अर्थ दर महिन्याला एक. मोदीजींनी 10 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचं रेकॉर्ड आता त्यांच्या नावावर आहे. ते पत्रकारांना फार भीतात, काय माहिती मला का. पत्रकार परिषद कधीही घेत नाहीत. आपण सार्वभौम नसून लोक सार्वभौम आहेत, आणि आपण लोकांना उत्तरदायी आहोत हे ते विसरले आहेत. आता ते इतके विसरले गेलेत की या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जो हल्ला निर्भय बनूचा वागळे साहेबांच्या कार्यक्रमावर झाला पुण्यात आमच्यावर सगळ्यांवर, त्या हल्ल्यानंतर त्यांनी एक भूमिका मांडली चॅनलवर येऊन. फडणवीस असं म्हणाले
की हे असं व्हायला नको होतं. जे यातले गुन्हेगार असतील त्यांना आम्ही शासन करू, पण हा पणच्या पुढचा मॅटर महत्त्वाचा. पण उच्चपदस्थ लोकांबद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? मोदी शहांवर थोडक्यात असं सांगतायत का तुम्ही आम्हाला गृहमंत्री महोदय, की मोदी शहांवर बोललात तर रस्त्यावर आमचा पक्ष तुम्हाला मारेल, हे तुम्ही सांगता आहात का? ते आम्ही विचारतोय. उच्चपदस्थांबद्दल आम्ही बोलणार जोपर्यंत ते आमचा पगार घेतात तोपर्यंत ते लोकसेवक आहेत, ते लोकमालक नाहीत. सार्वभौम भारताचा सार्वभौम नागरिक त्यांना हिशेब पण विचारणार आणि त्यांच्यावर बोलणार, कारण ते लोकसेवक आहेत, ते लोकमालक झालेले नाहीत. आणि मोदीजी पण काहीतरी प्रथम सेवक काहीतरी वगैरे वगैरे काढतात, नवीन नवीन शब्द काढतात. आम्ही त्यांच्यावर बोलणार. या देशाच्या पंतप्रधानावर लोकांनी बोललं पाहिजे असं म्हणणारा एक पंतप्रधान होऊन गेला, आणि या देशातल्या पंतप्रधानावर बोलायचं नाही असं म्हणण्याचा आत्ता काळ आला. पंडित नेहरूंचं उदाहरण मी देतो. पंडित नेहरूंना जेव्हा विचारलं गेलं की तुमच्यात अनेक नेहरू दडलेले आहेत, एक परराष्ट्र धोरणाचा जाणकार नेहरू आहे, पोलीस भाऊ जरा शिट्ट्या कमी वाजवल्या तर बरं पडेल, ट्रॅफिक तर हालत नाही पण आम्हाला डिस्टर्ब होतो, विनंती आहे तेवढी. चंद्रपूरचे गडचिरोलीचे पोलीस खूप चांगले आहेत, गडचिरोलीच्या पोलिसांना तर मनापासून आभार, त्यांनी काल मी सभेला येऊनही मला नोटीस दिली नाही. बाकी प्रत्येक गावात एंट्री व्हायच्या आधी पोलीस नोटीस घेऊन तयार असतात की तुम्ही प्रक्षोभक बोलू नका वगैरे. अरे आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं आहोत, आम्ही काही प्रक्षोभक बोलत नाही. आम्ही देश जोडण्याचं बोलतो, आम्ही देश तोडण्याचं बोलत नाही. असो, मुद्दा असा चालला होता की देशाचे सार्वभौम नागरिक पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकतात. त्याचं कारण पंडित नेहरू आहेत. नेहरूंना जेव्हा विचारलं की तुमच्यामध्ये अनेक नेहरू दडलेत, परराष्ट्र व्यवहारातला नियोजनामधला चाचा नेहरूसुद्धा मुलांचा, असे अनेक नेहरू दडलेत, त्यातला कोणता नेहरू तुम्हाला आवडतो असं त्यांना विचारलं. त्यावर नेहरू असं म्हणाले की या देशाला मी एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नागरिकांना दिलं की माझ्या म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभा राहून या देशातल्या सामान्यातला सामान्य माणूससुद्धा म्हणू शकतो की पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे. इतकं स्वातंत्र्य देणारा नेहरू मला आवडतो स्वतः. देश कुठून कुठे आला? उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जबाबदार पदावरची माणसं जर असं बोलतील, उच्च पदस्थांबद्दल बोलायचं नाही, तर देशात लोकशाही राहिली का असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही. पण हे सगळं होतं आहे. ही संसद जी सार्वभौम संसद आहे तिने चमत्कार घडवलेला आहे आपल्या आयुष्यात. लक्षात घ्या, ज्यांना मौनी बाबा म्हणलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या देशातल्या माणसाचं, सामान्यातल्या सामान्य माणसाचं, मोठ्या माणसांचं नाही, मोठ्या माणसांचं आयुष्य मोदीजींनी बदलवून टाकलं. अदानी कुठल्या कुठे पोचला ती जिम्मेदारी मोदीजींची, ती मनमोहन सिंगांची नव्हती. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात, आणि मला उल्लेख केला पाहिजे की डावेसुद्धा, डाव्यांना पण मांडलं पाहिजे की डाव्यांचं त्या सरकारवर मध्ये ते होते, त्या सरकारमध्ये सामील होते, बाहेरून पाठिंबा होता आणि ते सामील होते. 6 कायदे या देशाचे भाग्यविधाते कायदे हे मनमोहन सिंगांच्या काळात झाले. मी आता चंद्रपूरला बोलतोय, काल गडचिरोलीला बोललो, म्हणून पहिला मुद्दा वनाधिकाराचा मी घेतो. आदिवासींचे वनाधिकार, वनावर अधिकार आदिवासींचा, कारण आदिवासीच वन राखत असतात, फॉरेस्ट डिपार्टमेंट राखत नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट चोरून लाकडाची तस्करी करत असतं. आता वनमंत्री इथलेच आहेत, मी काही बोलावं असं नाही. सुधीर भाऊंचं अगदी घरही जवळच असेल इथे कुठेतरी. सुधीर भाऊंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आणखी 5 वर्षांनी जर ते पुन्हा सत्तेत आले तर ते वनमंत्री होऊ शकणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी मोदीजी वन शिल्लक ठेवणार नाहीत, दुसरं खातं घ्यावं लागणार. या देशामध्ये गेल्या 10 वर्षात 7.5 लाख एकर वन उद्योगपतींच्या ताब्यात गेलं आहे. काल मी सुरजागड वगैरे भागाची चर्चा काल तिथे होत होती, मायनिंगची. हे सुरजागड फक्त चंद्रपूर इथं नाही आहे, भारतभरामध्ये 7.5 लाख एकर जमिनीचं वनीकरण रद्द झालं, त्या जमिनी उद्योगांना, खाजगी लोकांना गेल्या. रामाचं खूप चाललं, मी येणार आहे त्याच्यावर पुढच्या मुद्दा. प्रभू रामचंद्रांचा बोलबाला आहे, अयोध्येत काय काय घडवलं वगैरे, सगळीकडे अक्षता वाटल्या, सगळं झालं. लोकांना वाटलं काय रामाची भक्ती आहे. आत्ता रामभक्ती खरी समोर आली जेव्हा शरयू नदीच्या काठावरची पक्ष्यांची राखीव जागा, पक्ष म्हणजे बर्ड्स, नॉट पॉलिटिकल पार्टीज, पक्ष्यांचं संवर्धन क्षेत्र असलेली राखीव जागा यांनी अदानीला दिलेली आहे. आता याच्यातून रामभक्ती तुम्हाला कळली.
अयोध्येचा विकास कशासाठी आणि कोणासाठी चालला आहे, पण तो चालला आहे. मी योग्य वेळी त्याच्यावर बोलेन, धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर येईन. हे जे काही सगळं चाललं आहे तुम्ही लक्षात घ्या. मनमोहन सिंगांनी वनाधिकार कायदा आणला आणि आदिवासींचीच जंगलं हे मनमोहन सिंग म्हणणारे पहिले व्यक्ती होते. दुसरा कायदा अन्न सुरक्षा योजना, या देशात कोणीही उपाशी राहू नये, ही योजना सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना सांगितली असं म्हणतात. या देशातला एकही माणूस उपाशी न राहावा याची फार मोठी अन्न सुरक्षा योजना, देशाचं निदान जेवणाचं दारिद्र्य संपवणारी योजना मनमोहन सिंगांची. भूमी अधिग्रहण कायदा, ज्यात शेतकऱ्यांना 4 पट मोबदला मिळाला आणि एक जमीन जर मूळ उद्देशासाठी वापरली नाही तर ती 5 वर्षांनी शेतकऱ्याला परत मिळण्याची पण तरतूद झाली, तोही मनमोहन सिंगांच्या काळातला. मनरेगा, मागेल त्याला काम देण्याची हमी, गॅरंटी. ते म्हणले नाही मनमोहन सिंग की गॅरंटी, यांची खूप गॅरंटी असते. यांची गॅरंटी लग्नात यांनी सप्तपदी केली होती, ती पण गॅरंटी टिकली नाही. आणि यांनी गुरुला काय काय गॅरंटी दिली माहीत नाही, ते पण बिचारे मार्गदर्शक मंडळात गेले. आता त्यांना भारतरत्न देऊन टाकलेलं आहे. मनमोहन सिंग म्हणाले नाही की ये मनमोहन सिंग की गॅरंटी, कारण जो शालीन माणूस असतो, जो सुसंस्कृत माणूस असतो, तो स्वतःचं व्यक्ती म्हणून अस्तित्व समाजात विरघळून टाकत असतो, तो स्वतः व्यक्ती राहत नसतो. माहितीचा अधिकार, तोही कायदा मनमोहन सिंगांचा. मला आठवतं आहे त्यावेळेला, तेव्हा पण डॉक्टर मनमोहन सिंग अतिशय सकारात्मक होते 2005ला की लोकांना माहिती मिळाली पाहिजे. आणि राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, बेसिक अधिकार महत्त्वाचा, जी पायाभरणी सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली, त्या पायाभरणीवर कळस डॉक्टर मनमोहन सिंगांनी चढवला की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. हा ती गोष्ट. पण देश त्यांना मौनी बाबा म्हणतो आणि हे विश्वगुरू झाले. संसदेच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा मी बोलत होतो की जी संसद एवढी पॉवरफुल होती, जी संसद एवढी सशक्त होती की गांधीजीचा स्वप्नातला जो शेवटच्या पायरीवरचा माणूस त्याच्याहीकडे ती बघू शकत होती, ती संसद गेले काही दिवस कोणाकडे बघती हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राचे असलेले अर्थराज्यमंत्री, औरंगाबादचे, संभाजीनगरचे, मी नाव विसरतोय त्यांचं, भागवत कराड. बघा, मंत्र्यांची नावं पण लक्षात राहत नाही, एकच नाव लक्षात राहतं, बाकी सगळे. भागवत कराडांनी संसदेत सांगितलं की आम्ही कॉर्पोरेट क्षेत्राला गेल्या 5 वर्षात 14 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिलेली आहे. बँका बुडलेल्या आहेत, निवृत्त लोक इथे आहेत, तुमचे सेव्हिंग अकाउंटचे दर खाली खाली काय जातात, त्याचं कारण हे आहे की ते 14 लाख कोटी SBI सारख्या बँकांनी त्यांना दिले आणि त्यांना चुना लावला आणि भारतीय संसदेने त्यांना माफ करून टाकलं लोन 14 लाख कोटीचं. 14 लाख कोटी उद्योगांना कर्जमाफी या सरकारने दिली. त्याच भाषणात दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला, या मुद्द्याच्या आधी एक सांगायला पाहिजे गोष्ट. 14 लाख कोटी संसदेत त्यांनी सांगितलं. गुजरातमधला एक RTI ॲक्टिव्हिस्ट, RBIला त्यांनी RTI टाकला की कितीची कर्जमाफी दिली. RBIने तो आकडा 25 लाख कोटीचा सांगितला. 9 लाखाचा घोळ संसदेतच केला. संसदेत 14 लाख, RBI म्हणतं 25 लाख. खरं काय, फक्त मोदीची जाणे. या सरकारचा आणि खऱ्याचा काही एक संबंध नाही. या सरकार असो की राज्य सरकार असो, यातल्या मंत्र्यांची अशी भावना झालेली आहे की एक दिवस जरी खरं बोललं तर आपल्याला काहीतरी आजार होईल, अशी त्यांची भावना झाली आहे. ते दररोज नेमाने खोटं बोलत राहतात, सतत खोटं 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 खोटं. 14 लाख कोटी संसदेत, RBI म्हणतं 25 लाख कोटी. आणि त्याहून तिसरी गोष्ट जास्त संतापजनक आहे. त्याच भाषणात भागवत कराड यांनी सांगितलं की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं एकही रुपयाचं कर्ज गेल्या 5 वर्षात माफ केलेलं नाही. जो अन्नदाता शेतकरी, ज्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, त्या शेतकऱ्याला कर्जमाफी करायला यांच्याकडे 1 रुपया पण नाही. आणि उद्योगपतींची कर्ज मात्र माफ होत आहेत. शेतीची अवस्था अत्यंत वाईट आहे. इथे मला माहीत नाही, कदाचित आत्महत्या किती झाल्या, कमी झाल्या का जास्त, मला माहीत नाही. पण आता आमदार 2 आपल्यासमोर बसलेले आहेत, त्यांना मी सांगतो, त्यांना माहिती असेल, जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन आपलं आत्ताचं चालू होतं, त्याच आठवड्यात शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात 5 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट आहे की 2023 या एकाच वर्षात
एकट्या बीड जिल्ह्यात 257 शेतकऱ्यांनी जीवन संपवलेलं लक्षात घ्या. नांदेडचा एक शेतकरी त्यांनी स्वतःला जाळून घेतलं आणि ते करताना एक पत्र लिहून ठेवलं, मृत्यूच्या आधीची चिठ्ठी, की मला जाळायला माझ्या कुटुंबाकडे पैसे नाहीत म्हणून मी जाळून घेऊन जीवन संपवतो. ही शेतीची अवस्था असताना कोणते महोत्सव करता तुम्ही सुधीर भाऊ? काय ताडोबा महोत्सव, किती रुपये घालवता? करोडो रुपये वाहवत आहेत त्याच्यावर. सांस्कृतिक मंत्रालयाचे त्यांच्या, मला इथं आल्यावर कळलं, पोस्टरबाजी पाहिली, बॅनरबाजी पाहिली, कधी कोण गायक आण, कधी तो हिरोईन आण. सुधीर भाऊ कुठे नेत आहे महाराष्ट्राला? या पैशात किती शेतकरी आत्महत्या टळल्या असत्या त्याचा कधीतरी विचार करा. कधीतरी विचार करा की याच पैशात किती शेतकऱ्यांची घरं उभी राहू शकतात. त्यांना फार लागत नाहीत महाल तुमच्यासारखे, त्यांना महाल नकोत तुमच्यासारखे, त्यांचं फार कमी पैशातलं आयुष्य चालतं, पण ते पैसेही त्यांच्याकडे नाहीत. ही अवस्था आहे. कुठे एसटीचा पास काढायला नाही म्हणून मुलगी आत्महत्या करते. ही शेतकऱ्यांची लातूरची अवस्था आहे. हे सरकार कोणत्या भ्रमात आहे, यांच्या डोक्यात काय चालतं मला तर काय कळत नाही, की यांना माणसंच दिसतात की नाही आजूबाजूची, हे मला खरंच कळत नाही. आता मी थोडा विषय बदलतो, पण आमचा जवळपास सगळा विदर्भाचा दौरा झाला. आता गोंदिया आणि भंडारा राहिले. आम्ही सभांना जातो तिथे आम्ही शक्यतो सकाळी पोचतो. दिवसभर आम्ही तिथल्या लोकांशी बोलतो. लोकांशी म्हणजे प्रतिष्ठित लोकांशी नाही, लेखक कलाकार यांच्याशी नाही, आम्ही अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांशी बोलतो आणि आम्ही समजून घेतो की कारण आम्हालाही देश कळला पाहिजे. आमचा दावा नाही की आम्हाला देश कळतो, महाराष्ट्र कळतो, आमचा दावा नाही. आमच्यासमोर गांधीजींचं उदाहरण आहे, ज्यांना गोखलेंनी सांगितलं इथे आल्यावर, गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, त्यांनी सांगितलं की तुला जर नेतृत्व करायचं आणि तुला काही करायचं आहे राजकारणात, समाजकारणात, तर पहिल्यांदा तू भारत फिर, 3ऱ्या वर्गाचा प्रवास कर. आणि 1 वर्ष गांधीजी फिरले होते तेव्हा त्यांना भारत कळला. यांना भारतच कळत नाही, कारण हे लोकांमध्ये येतच नाही. कधी तुम्हाला मोदीजी लोकांमध्ये येऊन हस्तांदोलन करतात, लोकांचा स्पर्श घेत आहेत. अहो खरं केवढं भाग्य असतं भारताच्या पंतप्रधानाचं की घामेजलेले कष्टाळलेले जीव यांच्या आलिंगनाला तरसत असतात, पण हे कधी त्या आलिंगनाचं पण सुख या लोकांना देत नाहीत. मुद्दा असा होता की आम्ही जिथे जातो तिथे आमच्या एक गोष्ट लक्षात येते. मी परवा काँग्रेसच्या शिबिरात गेलो होतो तिथेही सांगितलं, राष्ट्रवादीच्या शिबिरात गेलो होतो तिथेही सांगितलं. एक फीडबॅक मी त्यांना दिला की मला ही खात्री पटली विदर्भात फिरल्यानंतर की मोदी शहांचं 24ला सरकार कोण घालवतील तर ते या देशाचे शेतकरीच घालवतील, दुसरं कोणी नाही घालवणार. सगळ्यात जास्त फटका बसलेला वर्ग हा आहे शेतकऱ्यांचा. बीडच्या सभेच्या आधी आमच्याकडे एक शेतकरी आले आणि ते असं म्हणाले की सर, माझी कापसाची गाडी, मला फक्त 1 दिवस उशीर झाला फेडरेशनला न्यायला कापूस विक्री केंद्रात, तर कापसाचे भाव 9,000वरून 6,000वर आले होते. मोदीजींनी 10 क्विंटलमध्ये माझे 30,000 रुपये खाल्ले आणि वर 500 रुपये माझ्या खात्यात टाकतात. शेतकऱ्यांची चेष्टा आहे ही. सोयाबीनचे भाव बघा, 4200वर आलं सोयाबीन, जे 10,000पर्यंत गेलो होतं. मला खात्री इथे सोयाबीन उत्पादक असतील इकडे याही भागात. कुठे गेले बाजार भाव? कधीतरी टोमॅटो 2 रुपयेच किलो विकला जातो, कधीतरी तो 200 रुपये असतो आणि मोदीजी निर्यात बंदी आणतात व्यापाऱ्यांसाठी आणि टोमॅटो 2 रुपयावर येतो. हे दुःख कोणाला कळत नाही. घेताना सगळं MRPवर घेतो शेतकरी. मी पण शेतकरी कुटुंबातला आहे म्हणून मला हे माहिती आहे, माझी पण जमीन आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की हा आला मन की बात करली. ये मन की बात नाही, ये जन की बात आहे. MRPवर औषध घ्यायचं, MRPवर खत घ्यायचं, MRPवर बियाणं घ्यायचं. जाताना मात्र MSP नाही, ज्याच्यासाठी आता शेतकरी आंदोलन करत आहेत तर त्यांना खिळे टाकून अडवलं जात आहे. मग अशी पत्रकार मित्र आले होते, आमची पत्रकार परिषद चालू होती. मी म्हणालो की या देशात कधीही कोणत्याही सरकारने आंदोलकांसाठी खिळे टाकले नाही, ते मोदीजींनी टाकले, कारण यांच्या विश्वासधारेचा प्रेमावर विश्वासच नाही. चर्चा होऊ शकते, बोलू शकतो, लोकांशी डायलॉग होऊ शकतो, तोडगा निघू शकतो, यावर यांचा विश्वास नाही. फक्त हुकुमशाही करायची की आम्ही म्हणतो तेच खरं हे म्हणायचं. आणि म्हणून ते शेतकरी आज आंदोलनात. मी आत्ता लातूरला सभा घेतली. लातूरच्या सभेच्या आधी जो मुलगा त्यांनी संसदेत उडी मारली तो अटके ते सध्या, त्याचे आईवडील मला शोधत 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 बिचारे भेटायला आले. त्यांना वणवण फिरावं लागलं. त्यांना माझा पत्ता माहिती नव्हता, माझा फोन नंबर नव्हता, मग कार्यक्रम कुठे आहे, मी कुठे थांबलो वगैरे वगैरे करत ते मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे मला भेटले. त्यांनी सांगितलं, मी त्यांना विचारलं की तुमच्या मुलांनी जे केलं ते चूक आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? ते म्हणाले हो आम्हाला माहिती आहे. त्या आईवडिलांना माहिती आहे की आपला मुलगा कायद्यात चुकला, हे कृत्य समर्थनीय नाही. कोणी संसदेत उडी टाकावी हे कृत्य समर्थनीय नाही. संसद आपल्या देशाची
सर्वोच्च जागा आहे जिथे काहीतरी धोरणात्मक निर्णय ठरतात असं आपण मानायचं. ते आत्ता होतात का नाही माहीत नाही, पण आपण मानायचं. बाबासाहेबांची घटना आपल्याला तेच सांगते. मग त्या संसदेत त्यांनी उडी मारली. मी म्हणालो की मला आश्चर्य वाटलं की तुमच्या मुलावर अजून देशद्रोहाचा खटला कसा काय नाही झाला. इथे कोणालाही देशद्रोही ठरवतात पटकन. त्यावरती माऊली म्हणाली की सर, माझं पोरगं जेव्हापासून त्याला कळायला लागलं तेव्हापासून एकच म्हणतं की आई मला काही करून आपल्या मिलिटरीमध्ये जायचं आहे. सैन्यातली सेवा ही सर्वोच्च सेवा आहे आई, मी तिथे जाणार असं ती म्हणाली. तो कळतं तसं म्हणतो. मग माझ्या लक्षात आलं की यांनी देशद्रोहाचा खटला भरला तर उद्या ही बाब कोर्टात येईल की हा सैन्यात जाण्यासाठी यांनी 3-4 प्रयत्न केले. हे लक्षात येईल म्हणून याच्यावर अजून देशद्रोहाचा खटला नाही. पण तिथे जर पंडित नेहरू असते किंवा तिथे लालबहादूर शास्त्री असते किंवा मनमोहन सिंग जरी असते तरी 5 मिनटं वेळ काढून त्या मुलाला भेटले असते आणि विचारलं असतं, बाबा तुझी शिकायत काय बेटा, एवढं तरी सांगा मला. अरे 20-21 वर्षाचा मुलगा संसदेत उडी मारतो, तो काही त्याला हौस आली म्हणून नाही, त्यालाही ही अक्कल असणार की आपल्याला जेलमध्ये जावं लागणार. तो मारतोय उडी त्याला कारण तुम्ही आहात की तुम्ही 2 कोटी रोजगार दरवर्षी म्हणाला होतात, म्हणजे 10 वर्षात 20 कोटी रोजगार तयार झाला असता तर तो बिचारा त्यांनी उडी मारली नसती. त्याच्याकडे नोकरी नाही म्हणून त्यांनी उडी मारलेली आहे. प्रेम हा शब्द यांच्या कोशात नाही. यांना प्रेमाचं इतकं वावडं आहे की 14 तो व्हॅलेंटाईन डे असतो 14 फेब्रुवारी ना, 14 फेब्रुवारीला त्या दिवशी प्रेमिकांना मारतात बागेत जाऊन, संस्कृती रक्षक म्हणे. प्रेम करणाऱ्या जीवांना हे मारतात बागेत जाऊन, हे म्हणे संस्कृती रक्षक. कारण यांच्या विचारधारेत प्रेम हा शब्द नाही. कुठल्याही देशाच्या हुकुमशाही राजवटीत प्रेमाला स्थान नसतं, लक्षात घ्या. प्रेमाने कोणालाही ते गळ्याला लावत नाहीत, ते कायम असुरक्षित असतात. लोकांचीच त्यांना भीती वाटत असते. राहुल गांधी लोकांमध्ये जाऊ शकतात, कोणाच्याही घरात जातात, काही करू शकतात, त्यांना एवढा धोका असून, पण यांना मात्र कोणता धोका आहे माहीत नाही, हे काही लोकांमध्ये जात नाहीत. तर मुद्दा असा होता की जे मूलभूत प्रश्न आहेत या देशातले बेकारीचे, त्याला संसद जिम्मेदार आहे. आणि त्या संसदेमध्ये जर तो पोरगा पोचला आणि त्यांनी कोणाला हार्म केलेलं नाही, त्याची कोणाला इजा झालेली नाही, पण तरीही हे कायद्याच्या कक्षेत हे गैरकृत्य हे मान्य करू नये, त्या मुलाशी 2 मिनटं संवाद करण्याची सुद्धा फुरसत या सरकारमधल्या कोणाला नाही. ही मुलं काय येत आहेत इथे, हे का होतं आहे, काय MPSCची मुलं फिरत आहेत, का त्यांची आंदोलनं होत आहेत. MPSCसाठी पालक अक्षरशः लाखो रुपये खर्च करतात, शेती विकून मुलाला MPSCला पाठवतात, पुण्यामध्ये त्याच्या क्लासेसला मुलं पाठवतात. त्या कोणत्याही मुलांना काही भवितव्य नाही, कारण MPSCच्या परीक्षेत इतके गैरप्रकार, स्पर्धा परीक्षेमध्ये इतके चाललेत, ती मुलं सारखी ट्विटरवर मला टॅग करत असतात की सर याच्याबद्दल बोला, याच्याबद्दल बोला. बोलू कशावर हा मुद्दा आहे, कशावर बोलायचं. ती मुलं आपली मुलं आहेत, निदान त्यांना सांगा की बाबा MPSCत नको 10 वर्ष वाया घालू, तू काहीतरी दुसरं कर, हे तरी सांगा. कोणी ते सांगायला तयार नाही. आणि या देशातला तरुण बेरोजगार ही मोठी एक ज्वालामुखीच्या तोंडावर हा देश आहे की जिथे बेरोजगार तरुण हा अत्यंत असहाय्य आणि हतबल झालेला आहे. आणि त्याला जर कोण दोष असेल तर ती आपल्या देशाची संसद दोषी असं मी म्हणतो. त्याचं कारण संसदेने यांना समजूनच घेतलं नाही. 10 वर्षात संसदेने यांना प्रश्नच यांचे विचारले नाही. दुसरा शब्द आहे तो समाजवादी. अनेक लोकांना या शब्दाचा द्वेष आहे. ते म्हणतात की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द नंतर घुसडले, बाबासाहेबांच्या घटनेत ते नव्हते, असा अपप्रचार खूप चालतो. घुसडले म्हणजे ही घटना चावडीवर ठेवली होती कोणातरी गावाच्या, अंधारात कोणीतरी घोंगडी घेऊन आलं, शब्द घुसडून गेलं असं सांगतात. ते घुसडले. या देशाच्या संसदेने आणलेले हे शब्द आहेत. आणि समजा समाजवादी हा शब्द इंदिरा गांधींनी संविधानात आणला नसता तरीही बाबासाहेबांचं संविधान पहिल्या दिवसापासून समाजवादी आहे, कारण ते समता आणि न्यायाचं बोलतं. समता आणि न्याय ही समाजवादी मूल्य आहेत. ही समाजवादी मूल्य आहेत, ती बाबासाहेबांनी प्रत्यक्ष घटनेत आणलेली आहेत. त्याला तुम्ही म्हणा न म्हणा, नंतर आणा शब्द न आणा, ती राज्यघटनेत पहिल्या दिवसापासून आहे. धर्मनिरपेक्षता शब्द राज्यघटनेत नाही. त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी कलम 25 ते 29 वाचावं. देश कसा धर्मनिरपेक्ष आहे त्यांना कळेल. ते बाबासाहेबांनी ती सोय पहिल्या दिवसापासून केली. ही बदनामीची मोहीम आहे की आधी नव्हतं नंतर, ही खोटी आहे गोष्ट. समाजवाद म्हणजे शेवटी काय? समाजवाद म्हणजे हा स्वतंत्र झालेला देश ज्याच्यात एक सोयीसुद्धा बनत नाही, त्या देशाची अर्थव्यवस्था पुढे कशी न्यायची हा मुद्दा म्हणजे समाजवाद. भांडवलदारांकडे भांडवल नसेल, उद्योगपती समोर येऊ शकत नसतील, कारण उद्योगच अजून सुरू झाले नाही. ते उद्योगपती व्हायचेच आहेत अजून. अगदीच थोडे होते, बिर्ला होते, बजाज होते, अगदी हाताच्या बोटावर टाटा होते. एवढा मोठा उद्योगपती अजून जन्माला यायचा होता, अदानी नावाचा. ते जुने बिचारे साधे उद्योगपती होते.
ते जर उद्योगाला पैसे नसेल तर उद्योगात पैसा सरकार टाकील आणि नफा जनतेच्या मालकीचं राहील, हे म्हणजे समाजवाद. या देशात जर समाजवाद धोरण नसतं तर सार्वजनिक दवाखाने झाले नसते, सार्वजनिक शाळा झाल्या नसत्या, कदाचित फक्त खाजगी शाळा झाल्या असत्या आणि बहुजनांपर्यंत हे शिक्षण पोहोचवण्याची सोय कर्मवीर भाऊराव पाटील यांनासुद्धा कदाचित करता आली नसती. पण या देशाचं धोरण समाजवाद म्हणजे संसाधनावर मालकी समाजाची, संसाधनांपासून येणारा नफाई समाजाच्या, प्रत्येकाचा, हे म्हणजे समाजवाद. आणि या समाजवादाची नीव भारतातली घालणारे दोन नेते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस, हे दोन नेते ज्यांनी समाजवादाची नीव या देशात घातली. त्याचा त्यांना राग आहे. त्याचं कारण समाजवाद म्हणलं की अदानीवाद आणता येत नाही. अर्थव्यवस्थेचं खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण 91ला झालं. आपले बरेच मित्र, कम्युनिस्ट मित्र, समाजवादी मित्र हे लढलेले आहेत त्या धोरणाबद्दल. त्याला खाऊजा धोरण असंही म्हणलो आहे आपण 25 वर्षापूर्वी, हेही म्हणलो आहे आपण. पण आज लक्षात येतं की ते धोरण कितीतरी चांगलं होतं, एवढं वाईट धोरण झालं आहे. कारण आता अर्थव्यवस्थेचं खाजगीकरण नसून ते थेट अदानीकरण झालेलं आहे आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेतली प्रत्येक गोष्ट अदानीकडे जाते. 33% बंदरं या देशातली अदानीच्या मालकीचे आहेत. अदानी हा एकमेव माणूस आहे भारतातला ज्याचा स्वतःचा खाजगी रेल्वे मार्ग आहे 300 किलोमीटरचा. भारतात इतर कोणालाही खाजगी रेल्वे काढायला परवानगी नाही. अदानीच्या नावाने तो मार्ग आहे. देशातली बहुतेक विमानतळं सगळी अदानीच्या नावावर गेलेली आहेत. मुंबईचं विमानतळ GMR कंपनीला अक्षरशः डोक्यावर बंदूक लावावी तसं लावून ते काढून अदानीकडे दिलं. या देशात सगळी अर्थव्यवस्था अदानीकडे गेली. BSNLचे कोणी रिटायर्ड कर्मचारी असतील ते सांगतील की कसं BSNL मारलं ना, आज जिओ कसं फोफावलं हे ते तुम्हाला सांगतील. प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण करायचं. खाजगीकरण करताना असं करायचं की नफ्याचं खाजगीकरण झालं पाहिजे आणि तोट्याचं सरकारीकरण झालं पाहिजे, अशा पद्धतीने करायचं. राम मंदिर वगैरे सगळा मुखवटा आहे, त्याच्यामागे खरं आहे ते हे अर्थकारण आहे की त्यांना नफ्याचं खाजगीकरण करायचं आहे अदानीसाठी आणि तोट्याचं सार्वत्रिकीकरण, म्हणजे तोटा आपल्या डोक्यावर टाकायचा 14 लाख कोटीच्या कर्जांचा आणि नफा मात्र अदानीला मिळून द्यायचा, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांना समाजवाद हा शब्द खटकतो. समाजवादाला ते कसं जुनं बुरसटलेलं मागास, समाजवाद संपल्यानंतर सार्वजनिक इस्पितळांची अवस्था आज काय आहे, किती हॉस्पिटल्स बंद पडली, आकडेवारी आहे. पण मी आकडेवारीत जात नाही कारण आपला आजचा विषय वेगळा आहे, ते पुन्हा कधीतरी बोलू. तिसरा यांचा शब्द, आपल्या घटनेतला तिसरा शब्द आहे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. याचा एक अर्थ इहवाद असाही आहे. युरोपमध्ये तो अर्थ घेतात. इहवाद म्हणजे काय, तर आज मी जे बघतोय ते खरं, उद्या मी स्वर्गात गेल्यावर मला 15 लाख मिळणार आहेत ते खोटं. आज जे इहलोकी मी पाहतो तो म्हणजे इहवाद, की आहे इथे याच्यावर बोलावा, तिकडे जाऊन तुम्हाला मग मुक्ती मिळणारे वगैरे काही सांगू नका. आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं होतं कलकत्त्याच्या कार्डिनलनी आणि त्यांनी असं लिहिलं की तुम्ही तुमच्या अनुयायांसह ख्रिश्चन व्हावं म्हणजे येशू तुम्हाला मुक्ती देईल, असं पत्र लिहिलं. त्याच्यावर बाबासाहेबांनी फार सुंदर उत्तर लिहिलं. बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला कोणत्या गाढवानं सांगितलं की मला परलोकीची मुक्ती पाहिजे, मला या लोकीचं चांगलं आयुष्य पाहिजे. सेक्युलरिझम याला म्हणतात, सेक्युलरिझम. इथे काय आहे ते बोला, उद्या स्वर्गात गेल्यावर रंभा आणि उर्वशी तुम्हाला सरबत देणार आहेत ते नका सांगू, इथे पाणी प्यायला मिळणार की नाही ते सांगा. याला म्हणतात सेक्युलरिझम. तो बाबासाहेबांचा सेक्युलरिझम. तर मुद्दा असा होता की सेक्युलरिझम हा शब्द यांना प्रचंड खटकतो आणि या शब्दाच्यासाठी राज्यघटना पहिल्यापासून सेक्युलर आहे आणि या शब्दामुळे गांधीजींची हत्या झाली, हे लक्षात घ्या. गांधीजींना संपवण्यामागे 55 कोटी वगैरे थोतांड होतं. त्याच्या आधी 5-7 प्रयत्न झाले होते मारायचे. गांधीजी मरत नव्हते. गांधीजींना मारण्याची गरज ही 55 कोटीच्या मुद्द्याच्या फार आधीची गोष्ट आहे. 55 कोटीची गोष्ट ही खोटी आहे. 55 कोटीची कथा एवढीच आहे सांगायचीच झाली तर, की या देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा आपल्या देशाची गंगाजळी 300 कोटी रुपयांची होती. 300 कोटी रुपये आपल्याकडे महसूल होता, पैसे होते. आणि इंग्रजांनी वाटणी केली. त्यात आपल्या नेत्यांनी भांडून, तेच नेहरू ज्यांना दोष देतात, पटेल त्यांना दोष देतात, त्यांनी भांडून 225 कोटी आपल्या पदरात घेतले होते आणि 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते. त्याच्यासाठी अनेक युक्तिवाद झाले. आता हे यांना काय सांगा, यांना शाखांवर फक्त अफवा शिकवतात, यांना वाचायला शिकवत नाहीत, त्याला आपण काय करणार. फक्त अफवा शिकवतात, कुजबूज मोहीम, बाकी काही नाही. त्या 75 कोटीतले 20 कोटी रुपये आपण ऑलरेडी पाकिस्तानला दिले होते आणि नेहरू आणि पटेल अडून होते आणि ते म्हणत होते की पाकिस्तान
इन्फिल्ट्रेशन करतंय, आतंकी पाठवते बॉर्डरवरून, म्हणून आपण ही रक्कम द्यायची नाही असं नेहरू आणि पटेल म्हणत होते. आणि गांधीजींचं म्हणणं एवढंच होतं, ते नैतिक आधार असलेलं म्हणणं होतं. गांधीजी नेहमी नैतिक बोलायचे, गांधीजी कधी अनैतिक बोलले नाही. गांधीजी एवढेच म्हणाले की नैतिकदृष्ट्या मला असं वाटतं की हा जो करार 75 कोटीचा आपण केला, हा स्वतंत्र झालेल्या भारताने, बरं का, स्वतंत्र भारताने कुठल्या तरी दुसऱ्या राष्ट्राशी केलेला पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे. आणि तो जर का आपण मोडला तर भारताची विश्वासार्हता पहिल्याच दिवशी संपेल, हे गांधीजींचं म्हणणं होतं. तोच वाद होता, बाकी काही वाद नव्हता. गांधीजींना मारण्याचं खरं कारण हे आहे की जोपर्यंत हा म्हातारा जिवंत होता तोपर्यंत आपलं धर्माचं राजकारण पुढे जात नाही. हे जसं जिनाला कळलं होतं आणि त्यांनी विभागणी घेऊन टाकली होती, तसं ते सावरकरांनाही कळलं होतं, हिंदुत्ववाद्यांनाही कळलं होतं. आणि म्हणून गांधीजींच्या मरणाची निकड ही नथुरामला लागलेली होती. आणि काय हिंदू हा नथुराम हिंदू? अरे जो दुसरा हिंदू प्रार्थनेला रामाचं नाव घ्यायला जात असताना मारतो त्याला, निदान प्रार्थना होईपर्यंत तर थांबला असता, चांगला हिंदू असता तर, खरा हिंदू असता तर. खरं तर हिंदू मारूच शकत नाही. विनोबांनी सांगितलं हिंसेपासून दूर राहतो तो हिंदू. हिंदूची व्याख्या, हा हिंदू, हा चांगला हिंदू जो रामनाम घ्यायला निघालेल्या राष्ट्रपित्याला गोळी मारतो समोरून, पॉईंट ब्लँक रेंजवरून, हा हिंदू? पण असो, असे नथुरामीय हिंदूच जास्त वाढले. राम का नथुराम प्रश्न आहे आपल्या पुढचा. आमचा राम आहे तुमचा नथुराम आहे, लक्षात घ्या. आमचा राम तुमच्या नथुरामासारखा हिंसक नाही. आमचा राम सतत बाण ताणून कोणावर तरी तो ताणलेला रागाने तो पाहत नाही, तो सुहास्यवदनी राम आहे. आणि हो, आमचा राम बायकोला सोबत घेऊन जातो सगळीकडे. त्याला बायकोची ॲलर्जी नाही, तो बायकोला सोबत घेऊन जातो सगळीकडे. पण गांधींना मारण्याची निकड अशी होती की गांधी गेल्याशिवाय धर्माचं राजकारण भारतात सुरूच. कारण हा म्हातारा विलक्षण होता. दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा होतोय, पंडित नेहरू झेंडा फडकवत आहेत, अख्खं मंत्रिमंडळ उपस्थित आहे, सगळे काँग्रेसचे लोक तिथे आहेत. आणि हा म्हातारा नौखाली दंगली थांबवायला जात होता. माउंटबॅटननी असं म्हणलं की माझ्याकडे हजारोची फौज होती, पण पंजाबमधल्या दंगली मी थांबवू शकलो नाही. पण हा एक माणूस, वन मॅन आर्मी, यांनी नौखालीतलं दंगली थांबवून दाखवल्या, म्हणलं आहे त्यांनी. आणि नौखालीबद्दल प्रचार केला जातो की गांधी मुसलमानाच्या प्रेमापोटी गेले, नाही, नौखालीत हिंदू जास्त होते. पण तो असो, अपप्रचार करत राहू द्या. आणि म्हणून गांधींना मारलं. सत्तेत येण्याची कोणतीही शक्यता नव्हती. लक्षात घ्या, आकडेवारी सांगतो. सावरकर जिवंत होते तरी तेव्हा हिंदू महासभा हा पक्ष भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत होता. त्यांनी 500 जागी उमेदवार उभे केले होते, त्यातले फक्त 4 निवडून आले, 4. दुसऱ्या निवडणुकीत ती संख्या 2 वर आली, तिसऱ्या निवडणुकीत 1 वर आली आणि चौथ्या निवडणुकीत 0 उमेदवार हिंदू महासभेचे निवडून आले. त्याचं कारण हिंदूंचा पक्ष मांडणारा पक्ष हा काँग्रेस होता आणि मुस्लिमांचा पक्ष मुस्लिम लीग होता. या देशात हिंदूंचा दुसरा कोणताही पक्ष नव्हता, तो होता तो काँग्रेस होता. आणि काँग्रेस हा फक्त हिंदूंचा पक्ष नव्हता, हा मौलाना आझादांचा पक्ष होता. आणि हा शरद गांधींचा पण प्रश्न होता. हे लोक भ्रम पसरवतात, मुस्लिम समाजाबद्दल वाटेल ते सांगतात. अरे या देशात 2 मुसलमान होते ज्यांनी शेवटपर्यंत फाळणीला विरोध केला. एक होते मौलाना आझाद आणि दुसरे होते शरद गांधी, खान अब्दुल गफार खान. शरद गांधींनी तर गांधीजींना वाईट शब्दात म्हटलं की तुम्ही आम्हाला कसायाच्या हाती का देत आहात? वाटलं तर आम्हाला पठाणांचा वेगळा देश द्या, आम्हाला पाकिस्तानात पाठवा. हे म्हणणारे 2 मुसलमान होते. यांना इतिहासच माहीत नाही, यांना तो कळतही नाही. यांना तो कळतो तो वेगळाच काहीतरी कळतो. हिंदू महासभेला जिंकण्याची कोणती शक्यता नव्हती म्हणून गांधी मारले. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की यांचा सगळ्यात जास्त राग हा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर आहे. आणि तिथे राज्यघटना आडवी येते यांना. कारण भारतीय राज्यघटना एकाही धर्माचा उल्लेख करत नाही. काय दूरदृष्टी होती बाबासाहेबांना बघा. एखादा उल्लेख झाला असता तर आत्ता तर आलं असतं, राष्ट्र वेगळंच झालं असतं. एकाही धर्माचा राज्यघटना उल्लेख करत नाही. ते यांना खटकतं. त्यांना ते म्हणे हिंदू राष्ट्र करायचं आहे असं म्हणतात. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय मला कळलेलं नाही. कारण हिंदूंचं राष्ट्र असेल तर ते सहिष्णू असेल. हिंदू सहिष्णू असतात. हिंदू असे वेड्यासारखे वागत नाहीत. हिंदू बिल्किस बानोच्या बलात्कारांचा सत्कार करत नाहीत, ते हिंदू नसतात, लक्षात घ्या. हिंदू राष्ट्र आणणाऱ्यांनी आधी सांगावं की बिल्किस बानोचा सत्कार करणारे कोणत्या विचारधारेचे होते, त्यांच्या बिल्किस बानोच्या बलात्कारांचा सत्कार करणारे कोणत्या विचाराचे होते हे आधी सांगा, आणि मग हिंदूंवर बोला. उठसुटते हिंदू आणि चालू आहे. रामाचं तर खूप झालं, रामनाम वगैरे. आमचाही राम आहे, आमचाही राम. माझ्याकडे सिन्नरमध्ये हल्ला झाला, त्या दिवशी मी हल्लेखोरांना विचारलं की तुमच्यातल्या किती जणांना रामरक्षा येते? मला येते.
रामरक्षा येणं न येणारे कोणते राम भक्त आहेत बुवा हे? तुम्हाला कोणतं स्तोत्र आहे तर रामाचं ते तरी कळू द्या आम्हाला, का तुम्हाला फक्त नथुरामाचं कळतं आणि नथुरामासाठी तुम्हाला राम वापरायचा हेही आम्हाला सांगा. मी प्रत्येक सभेत सांगतो, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा चांगले हिंदू आहोत, कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेलं आहे. आणि आमचा राम महात्मा गांधींचा राम आहे, जो सर्वसमावेशक आहे. आमचा राम हा बाबासाहेबांनी काळा राममधून मुक्त केलेला राम आहे, त्या मंदिरात सगळ्यांना मुक्ती देणारा तो आमचा राम आहे. मला उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटलं की ते काळाराम मंदिरात होते. आपले बरेच मराठी भैये जेव्हा अयोध्येला जायचं का नाही ठरवत होते, उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात होते आणि बाबासाहेबांनी जिथे इतिहास घडवला, राम सगळ्यांसाठी मुक्त केला, त्या मंदिरात ते होते. मला ते चांगलं वाटलं त्यांचं वागणं. तर हा जो मुद्दा धर्माचा तो नीट समजून घ्या. विदर्भात काय होते मला माहिती नाही, पण मराठवाड्यात पुण्यात दररोज एक नवा संत कोणीतरी बाबा बुवा उत्तरेतून येत असतो. काय काय नावं आहेत त्यांची, मी तर नावही मी काही फार वाचत. बागेश्वर धाम बाबा, हां, आमके बाबा, तमके बाबा. का महाराष्ट्रात आमच्या वारकरी संप्रदायातले कीर्तनकार संपले का सगळे? त्यांना का नाही बोलवत? त्याचं कारण यांना वारकरी संप्रदायच परवडत नाही. यांना ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज ही परंपरा यांना परवडत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेद संपन्न होय ठाई, परी कृपण ऐसा आनन नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णाचे. अरे तुमचा वेद मोठा असेल पण तो कृपण झाला आणि तो एका वर्णाला छळतो, 3 वर्ण एकत्र होऊन एकाला छळतो, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुकाराम महाराज त्याच्याही पुढे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तुकाराम महाराज ही वारकरी परंपरा अशी आहे. आज रोहिदास महाराजांची जयंती, आपण त्यांना अभिवादन केलं. ही वारकरी परंपरा अशी आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतला संत यात आहे. आणि फक्त हिंदूंमधला नाही, इथे जैतून बी नावाची मुस्लिम स्त्रीसुद्धा संत पदाला पोचली. तो वारकरी समाज आमचा, तो आमचा वारकरी संप्रदाय. पण त्या वारकरी संप्रदायाला डावलायचं आणि उत्तरेतले बाबा बुवा आणायचे. त्याचं कारण या देशाचं राज्याचं राजकारण त्यांना उत्तर प्रदेशीकरण त्याचं करायचं हे कारण आहे. पुन्हा मी उत्तर प्रदेशचा आकस करत नाही. माझ्या देशाला पहिला पंतप्रधान दिलेलं तो प्रदेश आहे, मी त्या प्रदेशाचा आकस करत नाही. पण राजकारण बदलायचं आणि ते त्या वळणावर लायचं. जो महाराष्ट्र धर्म राजकारणातला जो यशवंतराव चव्हाणांपासून चालत आलेला तो मोडायचा आणि हे भलतंच राजकारण सुरू करायचं. जे काही ते झालं ना, सुरत गुवाहाटी काय डोंगरन काय नद्यान काय काय ते सगळं झालं ना, हे कोणत्या महाराष्ट्र धर्मात बसतं हे सांगावं फडणवीसांनी. मला आश्चर्यकारकरित्या मला फार आश्चर्य वाटलं. मग माझ्या तारीख मी पाहिल्यावर लक्षात आलं की अरे हे आधीचे अजितदादा आहेत, आत्ताचे नाही, हे नंतर लक्षात आलं. म्हणलं बापरे अजितदादा असं बोलत आहेत. अजितदादा काय म्हणाले? म्हणे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते लोकसभेचे उपनेते असताना, आणि त्याच वेळेला 4-5 आमदारसुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. आणि सगळं ठरलं होतं, तारीख पक्ष प्रवेश वगैरे सगळा निश्चित झाला होता. पण मनमोहन सिंगांच्या परवानगीसाठी जेव्हा ते गेलं तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले की मी अशी घाणेरडी कामं करणार नाही. देशाचा जो विरोधी पक्षनेता उपनेते होते गोपीनाथराव, मोठा माणूस होता, अत्यंत छान उमदा माणूस होता. ते म्हणले की मी विरोधी पक्षाचा उपनेता मी फोडणार नाही, ती फोडाफोडी अनैतिक आहे, मला ती मान्य नाही. हे अजितदादा सांगतायत. असो, ते पहिले अजितदादा आहेत, ते आत्ताचे नाही आहेत. ते राष्ट्रवादीमध्ये ओरिजिनलमध्ये होते तेव्हाचे अजितदादा ते बोलत आहेत. आता त्यांची ही बोलायची हिंमत नाही, कारण त्यांना मंत्रिमंडळातूनच जावं लागेल. त्यांना बक्षीस मिळालं आहे मोठं, 70,000 कोटीचा घोटाळा मित्रो, बक्षीस आहे. इथे बसलेले तरुण मुलं कृपा करून टी व्ही पाहणं बंद करा. हात जोडून सांगतो, या देशाचं भवितव्य बदलायचं असेल तर तुम्ही टी व्ही पाहू नका. कारण टी व्ही पाहिला की तुम्हाला वाटणार की 70,000 कोटीचा घोटाळा केला की माणूस उपमुख्यमंत्री होतो, असं तुम्हाला वाटणार. ते ईडीवर वगैरे बोलणारे मी लोकशाहीची काय वाट लागली, आपण लोकशाही या शब्दाखाली ते बोलू. आता आपण धर्मनिरपेक्षता या शब्दावर होत, पण सध्या तेवढंच बोलू. हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं होतं 51ला. त्याला विरोध कोणी केला माहिती आहे? काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध होता, 2 फळ्या होत्या, पण काँग्रेसमध्ये कोणीही त्या हिंदू कोड बिलाची होळी केली नव्हती. ती यांनी केली, हिंदू महासभेने केली, जनसंघाने केली. बाबासाहेबांचं कोड बिल हिंदू तुम्ही जाळलं, हिंदू कोड बिल, आणि तुम्ही आज बाबासाहेबांचा फोटो लावता गोळवलकरांच्या हेडगेवारांच्या शेजारी. काय विडंबना आहे, हे काय चाललं या देशात. पण ही गोष्ट खरी आहे. हिंदू कोड बिल जर आलं असतं तर हिंदू स्त्रियांना समान अधिकार मिळाले असते. माझ्या आईला, मुलीला, बायकोला, बहिणीला संपत्तीत वाटा मिळाला असता, ते यांना नको होतं.
आणि तिथे हा मुद्दा येतो की स्त्रियांच्या बाबतीतली यांची विचारसरणी पहिल्यापासून कशी आहे. यांची जी मातृसंस्था आहे तिच्यामध्ये स्त्रियांना स्थान नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्त्री पदाधिकारी दाखवा आणि 1 कोटी मिळवा असं बक्षीस जाहीर करा. काही तुम्हाला माहिती आहे का? स्त्रियांच्या बाबतीतली अत्यंत पूर्वगृहदूषित आणि मनुवादी दृष्टी यांची. आणि त्याच्यातून ते बिल्किस बानो प्रकरण होतं की एक बाई तिच्यावर 11 जणांनी बलात्कार केला, तिचा काही दोष नसताना. दोष असलाच तर एवढाच की कदाचित ती मुसलमान होती, ती कोणत्याही राजकीय चळवळीत सहभागी नव्हती, ती कोणत्याही पक्षाची कार्यकर्ती नव्हती. तिच्यावर 11 लोकांनी बलात्कार केला गुजरात दंगली दरम्यान. आणि त्याच्यानंतर प्रकरण गुजरात न्यायालयात गेल्यावर बिल्किस बानोने सांगितलं की माझा या न्यायालयावरच विश्वास नाही. अरे एका साध्या बाईनी न्यायसंस्थेला मारलेली चपराक आहे की तुमच्यावर माझा विश्वास नाही. काहीतरी वाटून घ्या थोडं तरी. नंतर हा खटला महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा दिली. आणि एक दिवस काही कारण नसताना, गुजरात सरकारला कोणताही अधिकार नसताना, गुजरात सरकारने त्यांची शिक्षेत सूट दिली आणि त्यांना सोडून दिलं. भयंकर प्रकार पुढे घडला की ते जेव्हा बाहेर आले तेव्हा काही तथाकथित संघटनांनी ज्या स्वतःला धर्मवादी म्हणवतात त्यांनी त्यांचा सत्कार केला. प्रचार काय करतात? 14चा प्रचार आठवा, शिवछत्रपतींचा आशीर्वाद. अरे शिवछत्रपतींचा आशीर्वाद तुम्हाला असतो जे बलात्कार करणाऱ्या लोकांचा सत्कार करतात? ते तर शिवछत्रपती होते. कल्याणच्या सुभेदाराची सून अशीच आमुची आई असती बदले छत्रपती. आपण ऐकू ना, ते छत्रपतींचा त्या आशीर्वाद घेता आणि तुम्ही बलात्काऱ्यांचे सत्कार करता. हे तुमचं हिंदुत्व आहे का? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की हेच तुमचं हिंदुत्व आहे का? उन्नावची घटना घडली दलित मुलीची. काय झालं त्या उन्नावच्या घटनेत पुढे कोणाला माहिती नाही. मणिपूरमध्ये 2 बहिणी नग्न अवस्थेत रस्त्यावर पळतायत आणि त्यांच्या मागे शेकडोचा जमाव बलात्कार करण्यासाठी धावतोय आणि पंतप्रधान आणि गृहमंत्र्याला त्याचं सोयरसूतक नाही. ही यांची बायकांच्या बाबतीची दृष्टी आहे, लक्षात घ्या. आणि ही फार जुन्या काळापासून येते. सतीप्रथेला विरोध करण्यातून ती येते. राजाराम मोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद करताना किती सनातन्यांनी विरोध केला होता ते लक्षात घ्या. या देशात स्त्रियांसाठी जे जे काही झालं त्याला विरोध करणारी ही विचारसरणी आहे. आणि म्हणून मी ज्या मैत्रिणी फेसबुकवरच्या भारतीय जनता पक्षाचं कौतुक करतात त्यांना मी विचारतो की बाई तू कुठे चालली आहेस? तुला माहिती आहे का तू कोणाची भलामण करतेस? तुला माहिती आहे का तुझ्या गुलामीचा दस्तावेजच यांनी लिहिला? हे तुला माहिती आहे का असं मी विचारतो. पण मुद्दा धर्मनिरपेक्षतेचा असेल तर या देशाची राज्यसंस्था सेक्युलर राहील, धर्मनिरपेक्ष राहील. हे लिहिताना बाबासाहेबांनी कधीही कल्पना केली नसेल की कदाचित असाही दिवस येईल की नव्या संसदेच्या उद्घाटनाला भलतेच बाबाबुवा तिथे पाहावे लागतील. असाही दिवस येईल हे बाबासाहेबांनी कधी अपेक्षित केलं नसेल. पण तेही झालं. द्रौपदी मुर्मूंना का नाकारलं गेलं? द्रौपदी मुर्मू संसदेच्या उद्घाटनाला का नव्हत्या? द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या उद्घाटनाला का नव्हत्या? कारण एकतर सोमनाथचा तो उद्धार राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता, राजेंद्र प्रसादांच्या हस्ते. मग हाही जर हे मंदिर उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं असतं, ज्या भारताच्या प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचा रामाचा अजून एक संबंध आहे. द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत आणि प्रभू रामचंद्रांनी आदिवासी शबरी मातेच्या उष्टी बोरं खाल्लेली आहेत. तेवढं तरी तुम्ही लक्षात घ्या रामाचा इतिहास लक्षात घेताना. राम जर शबरीची बोरं खाऊ शकतो उष्टी, तर त्याच शबरीची वारस असलेले बाई राम मंदिराच्या उद्घाटनाला का नाही? हा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत. शंकराचार्यांनी पण प्रश्न विचारले, अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी. पण जो देश धर्मनिरपेक्ष असतो तिथल्या संसदेला कोणताही धर्म नसतो. ती संसद धर्मनिरपेक्ष असते. त्या धर्मनिरपेक्षतेसुद्धा विल्हेवाट ही नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला आपल्याला लक्षात आली. तिसरा शब्द येतो लोकशाही. हा शब्द तर भलता डेंजरस आहे. लोकशाही राहिली का? किती हात वर होतील? मी प्रश्न विचारतो. भारतात लोकशाही आहे का? ज्याला हो वाटतं त्यांनी हात करावं. कोणी हात वर करत? ती लोकशाहीच यांनी टिकू दिली नाही. कारण हे लोकशाही यांना आवडत नाही. लोकशाही मार्गाने आलेला विरोधी पक्ष यांना आवडत नाही. त्या विरोधी पक्षाने त्याला कसं खारिज करू हे ते पाहतात. लोकशाहीमध्ये यांनी अशा संस्था वाढवल्या ज्या लोकशाहीच्या वर जाऊन बसल्या. आणि त्यातली एक संस्था ईडी. तुमच्या शेजारी नागपूरला अनिल देशमुखांची केस आहे. ईडीच्या उत्तम केस आहे ती. मी तिचा खूप अभ्यास केला. अनिल देशमुखांनी त्यांच्या वकिलांनी केला का नाही माहीत नाही, एवढा अभ्यास मी त्याचा केला त्या केस. त्याच्यात काय झालं? 100 कोटींचं आरोपपत्र झालं अनिल देशमुखांवर. 100 कोटी रुपयांचा घोटाळा असा आरोपपत्र झालं. जेव्हा कोर्ट म्हणालं उच्च न्यायालय यांना की 100 कोटी ही फॅन्सी फिगर वाटते, खरा आकडा काय तो सांगा, तेव्हा यांनी सांगितलं 1.71 कोटी.
100 कोटी कुठं 1.71 कोटी. चला तरी कोर्ट म्हणलं की 1 रुपयाचं पण असेल तर तो चुकीची गोष्ट आहे. कोर्टाने सांगितलं याचा एक पुरावा द्या. यांनी सांगितलं आमच्याकडे एकही पुरावा नाही. कोर्ट म्हणलं ही आकडा आला कुठून? ते म्हणाले हिअरसे, म्हणजे सांगोवांगी आमच्यापर्यंत आलेला आकडा. हे ईडी म्हणते. तुम्ही त्या माणसाचं आयुष्य जेलमध्ये काढायला लावता 1 वर्ष कुटुंबियांचा विचार न करता. जेलमध्ये त्यांना अजमल कसाबच्या बराकमध्ये ठेवता. देशमुख दहशतवादी होते का? त्यांना अजमल कसाबच्या बराकमध्ये ठेवलं. तिथे दिवे ते स्वतः सांगत होते, पुण्याला आले होते ते आमच्याकडे, आणि ते स्वतः सांगत होते हायमास्ट दिवे लावून ठेवायचे की यांना झोपता येऊ नये रात्री. तीच कथा संजय राऊतांची आहे. पण हे दोन्ही बहादर लढले. नांदेडसारखं प्रकरण नाही घडलं, त्यांचं अभिनंदन आहे. यांचा अजितदादा आणि अशोकराव झाले नाही, अभिनंदन. संजय राऊतांची केस काय आहे? त्यांच्या भावाकडून त्यांनी 50 लाख रुपये उसने घेतले. राज्यसभेच्या तिन्ही निवडणुकांच्या वेळेला जे ॲफिडेविट दिलं जातं त्या ॲफिडेविटमध्ये, तिन्ही ॲफिडेविटमध्ये त्याचा उल्लेख आहे. तो काय असा ब्लॅकचा पैसा असला तर कोणी उल्लेख करतं का? ते पैसे त्यांनी परत केलेले आहेत. पण त्या भावाचा संबंध कोणत्या तरी बिल्डर कंपनीशी लावून संजय राऊतांना अटक आणि तुरुंगवास. आणि मग ईडीचं तर माहिती आहे आपल्याला. ईडी ही आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलेली नाही. पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या, ईडीचा फुल फॉर्म लिहिताना यापुढे इलेक्शन डिपार्टमेंट ऑफ भारतीय जनता पार्टी असं म्हणा. ते इलेक्शन डिपार्टमेंट आहे यांचं. त्या ईडीवर आम्ही 9 ऑगस्टला मोर्चा नेणार होतो आणि आम्ही त्यांना यादी देणार होतो. आम्ही चित्र हातात घेऊन जाणार होतो सगळ्यांची, ज्यांना ईडीने सोडलं. नारायणराव राणेंसारखे मोठे मोठे नेते, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, किती नेते सांगू नाव. 21 नेत्यांची यादी आमच्याकडे, ज्यांच्यावर काही ना काही कारवाई सुरू झाली कुठल्या ना कुठल्या शासकीय यंत्रणेची, CBI असो, ईडी असो, इनकडे. पण ते भारतीय जनता पक्षात गेले की स्वच्छ झाले. मोदीजींचा नारा होता, न खाऊंगा न खाने दूंगा, होता की नाही? तो तुम्ही पुढचा नारा नीट ऐकला नाही. तुम्ही नीट ऐकत जा मोदीजींची भाषणं, तुम्ही फार घोळ करता. तो खरा नारा असा होता, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हरे को भाजपा में लाऊंगा, असा तो नारा होता. आपण नीट ऐकत नाही, आपली चूक आहे ताई. ते सगळे आले, अजितदादा आले, सगळे आले, सगळे अगदी घरच्यासारखे आहेत. ही कोणती लोकशाही आहे जिथं ईडी फक्त विरोधकांना लागते? ही कोणती लोकशाही आहे जिथं ईडी जर 200 लोकांना पकडते? आणि हे ईडीने दिलेला आकडा आहे कोर्टात, हा काही घरचा आकडा मी सांगत नाही. ईडीने आकडा दिला आहे की आमचा कन्व्हिक्शन रेट हा 0.5% आहे. म्हणजे 200 लोक पकडले तर फक्त एकाला शिक्षा होते. मग उरलेले 199 ईडी कोणासाठी पकडते हा मुद्दा आहे. त्याचं स्पष्ट उत्तर ईडी ते भारतीय जनता पक्षासाठी पकडते असं आहे. या देशाचा निवडणूक आयोग, पंतप्रधान म्हणाले बजरंगबलीचं नाव घ्या आणि मग मत द्या. याचसाठी रमेश प्रभूंच्या केसमध्ये, तुम्हाला माहिती असेल दोघांनाही, सगळ्यांना माहिती आहे, रमेश प्रभूंच्या केसमध्ये बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष निवडणूक लढवण्यावर तर बंदी घातलीच होती, पण मतदान करण्यावर पण बंदी घातली होती निवडणूक आयोगाने. एकेकाळी तो निवडणूक आयोग होता ज्याच्या TN शेषनसारखा माणूस बसत होता. त्याला विचारलं की तुम्ही काय खाता सकाळी ब्रेकफास्टला, तर तो म्हणला मी रोज एक नेता खातो ब्रेकफास्टला, असा माणूस बसला. त्या निवडणूक आयोगाने मान टाकली. निवडणूक आयोग जर जिवंत असता भारताचा तर त्या एका वाक्यासाठी पंतप्रधानांना 6 वर्ष मतदानाची सुद्धा बंदी केली असती, पण ते घडलं नाही. अर्थात बजरंगबलींनीच गदा त्यांच्याच पक्षाच्या डोक्यात मारली, ती गोष्ट वेगळं. आता रामलल्ला पण यांच्याच पक्षावर बाण चालवणार आहे 2024ला. अजिबात त्या भ्रमात राहू नका. 400 पार कुठून आणणार आहेत ते तर सांगा म्हटलं आकडे. का बांगलादेश आणि ब्रह्मदेश आणि नेपाळ आणि तिथं पण मतदान घेणार आहेत का काय? 400 जागा आणणार ह्यांची. म्हणायला काही बोलतात, 500 पार पण म्हणा, 400च कशाला, 500 पार म्हणा ना. जेवढे घाबरलेले आहेत तेवढे यांचे आकडे वाढत गेलेले आहेत, लक्षात घ्या. हे मनातून घाबरलेले आहेत आणि मनातून घाबरल्यामुळे हे चाललं आहे. जर 400 पार होते तर अशोकरावांचा अट्टहास काय एका मतदारसंघाचा? कशासाठी त्या नितीश कुमारला धमक्या दिल्या, कशासाठी त्या ममता बॅनर्जीला धमक्या दिल्या, आणि कशासाठी अजूनही त्या केजरीवालला धमक्या देत आहेत? पहिल्या टप्प्यात धमक्या काय होत्या लक्षात घ्या. यांचं स्तर किती उतरला ते लक्षात घ्या. पहिल्या टप्प्यातल्या धमक्या होत्या भारतीय जनता पक्षात या नाही तर ईडी. आता धमकी काय? इंडिया आघाडीत राहू नका नाही तर ईडी. आताची धमकी आहे, लेटेस्ट न्यूज, ब्रेकिंग न्यूज ती आता त्यांची. याचा अर्थ वाळू घसरलेली आहे पायाखालची. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, सगळ्या सभांमधून सांगतो, माझं काय ट्रोलिंग व्हायचं ते होऊ द्या, नंतर व्हायचं ते होईल, पण 2024 साली मोदी शहा निवडून येणार नाहीत, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात सगळ्याच्या सगळ्या जागा जरी यांना मिळाल्या, एकही विरोधी पक्षाला नाही मिळाली, तरी यांची टॅली 225च्या पुढे जात नाही. आणि 225 आल्यानंतर पुढचं काम गडकरी करणार आहेत, त्याची चिंता करू नका. अर्थात आपल्याला गडकरी पण नको आहेत, आपल्याला भारतीय जनता पक्षच नको आहे. गडकरी काय रस्ते करतात आणि काय झाडं तोडतात त्याचा हिशोब गडकरी कधी देत नाहीत. RTIमध्ये त्यांच्या मंत्रालयाला मी प्रश्न विचारला की मागच्या 9 वर्षात किती झाडं तोडली. त्यांच्या मंत्रालयाने धक्कादायक उत्तर दिलं की आम्ही तोडलेली झाडं मोजत नाही म्हणे. मोजतच नाही आम्ही, लोकांना मोजत नाही तर झाडांना काय मोजणार. झाडं जर मोजत नाही तर जो नियम आहे एकाच 10 झाडं, तो कसा ठरवता आणि कुठं लावली ती झाडं. अत्यंत विचित्र अशा प्रकारची विकासदृष्टी आहे. सगळीकडे तोडाफोड, मोडातोड. त्या हिमाचलचं वाटोळं केलं, त्या उत्तरांचलचं वाटोळं केलं. काय तर भले मोठे रस्ते करून ठेवले. स्थानिक लोक आंदोलन करत होती. बहुगुणांचा मुलगा, सुंदरलाल बहुगुणांचा मुलगा आंदोलन करत होता की आमच्या माथी हे रस्ते गडकरी का मारतात. असो, गडकरींचा विषय पुन्हा कधीतरी शांततेत बोलू. पण म्हणण्याचा आशय एवढा आहे की ज्या प्रकारे लोकशाहीचं उद्ध्वस्तीकरण चाललं आहे, लोकशाहीतल्या संस्था संपवल्या जात आहेत. यात संस्था सोडा, आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाडी आली आहे. रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांच्या स्वतःवर आरोप होता लैंगिक अत्याचाराचा. तो आरोप कोणी ठरवायचा याच्या जजेसची नियुक्ती त्यांनीच केली, जे न्यायतत्वाच्या विरोधात आहे. भारताचं न्यायतत्व घटनेप्रमाणे राज्यघटना कशी पावला उद्ध्वस्त होते ते मी सांगतो आहे. भारताचं न्यायतत्व नाही, जगभरातलं पहिलं न्यायतत्व हे की आरोपी हा कधीच स्वतः न्यायाधीश असू शकत नाही. इथे आरोपी हाच न्यायाधीश झाला. दुसरे अरुण मिश्रा चीफ जस्टिस होते, गोगोईंच्या आधी की नंतर मला आठवत नाही. त्यांच्यावर स्वतःवर फ्रॉड केल्याचा आरोप होता, मिसअप्रोप्रिएशनचा आरोप होता, अफरातफर केल्याचा आरोप होता. तोही आरोप त्यांच्याच बेंचने ऐकून घेतला आणि स्वतःच निर्णय दिला की आम्ही निर्दोष होतो. न्यायसंस्थेला काय झालं काही कळत नाही. महाराष्ट्राचा निर्णय हे ताजं उदाहरण आहे. तुम्ही सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणता, तुम्ही अधिकारांचं विभाजन म्हणता आणि तुम्ही सरासर चाललेला अन्याय बघतच नाही. कोर्टाने फक्त जस्टिस द्यायचा नाही आहे, कोर्टाने फक्त निकाल द्यायचे नाहीत, कोर्टाने न्याय द्यायचा असतो. या घटनेत काय घडलं हे पाहणं आणि न्यायापर्यंत पोहोचणं हे कोर्टाचं काम आहे. केवळ निकाल देणं हे कोर्टाचं काम नाही. महाराष्ट्राचा निकाल अजब होता की साखरपुडा अवैध आहे, लग्न अवैध आहे, सगळंच अवैध आहे, पण आता झालंच आहे लग्न तर यांना संसार करू द्या असा आदेश होता. नार्वेकरांनी त्यात आणखी भर टाकली. नार्वेकर तर म्हणतात की हा मुद्दा 10व्या शेड्यूलचा नाहीच आहे, 10व्या परिशिष्टाचा नाहीच आहे. मग मुद्दा असाला, असीम सरोदेंनी परवा तो मांडला की मुद्दा असाला की जर 10व्या परिशिष्टात ते नव्हतंच तर तुम्ही केस ऐकली कशाला. तुम्ही त्याच वेळेला सुप्रीम कोर्टाला सांगायचं की हा माझ्या कक्षेतला भाग. पण न्यायाची मोडतोड होती आहे. या देशामध्ये न्याय हा पहिल्याच गरिबांना तो दुरास वाचतच आहे. पण या देशातली न्यायसंस्था, मला असं दुःख आहे ह्या म्हणताना, आणि हा कंटेम्प्ट नाही आहे, आणि हा कंटेम्प्ट म्हणून असेल तर खुशावर माझ्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करा. माझं असं म्हणणं आहे की या देशातली न्यायसंस्था आता बऱ्याच प्रसंगी फक्त निकाल देते, ती न्याय देत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि हे सगळीकडे चाललं आहे. सगळ्या एका हायकोर्टमध्ये मित्राला आमच्या एका विचारलं की सरकारच्या विरुद्ध PIL का करताय. आता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सरकारचं नाही तर कोणाच्या विरोधात करावी. पण इथपर्यंत या देशातल्या न्यायव्यवस्थेची गळचेपी चाललेली आहे. लोकशाही संपूर्णपणे संपलेली आहे. आणि त्याचं अजून एक लक्षण आहे, जेव्हा त्यांचे उद्धट भक्त आणि कार्यकर्ते येतील तेव्हा त्यांना विचारा की लोकशाही जर तुम्ही मानता तर मोदींना पर्याय काय, असं म्हणा की मोदीशाही आहे काही, असं त्यांना विचारा की लोकशाहीचं रूपांतर मोदीशाहीत झालं का. नॅरेटिव्ह तयार करतात, पर्याय काय आहे. अरे पर्याय चांगल्याला द्यायचा असतो, वाईटाला आधी हाकलायचं असतं. पर्याय वाईटाला नसतो द्यायचा. उद्या शेजारच्या बिल्डिंगला आग लागली तर तुम्ही म्हणाल का आगीला पर्याय काय, आग विझवालच ना तुम्ही. उद्या कोण येतील कसे येतील ते बघू. आणि ते वाईट वागले तर पुन्हा निर्भय बनू म्हणून तुम्ही आम्हीच लढू त्यांच्याबरोबर. आपण कुठे गेलो आहे सगळे, आपण आहोतच तिथं. कुमार सप्तर्षी सरांनी फार चांगलं सांगितलं की म्हणे लोक म्हणतात की उद्या येणारे वाईट निघाले तर ते म्हणले आपण रोज आंघोळ करतो ना, असं म्हणतो का उद्या शरीर घाण होणारच आहे, आंघोळ करू पुन्हा एकदा, याच्याशिवाय काय. पण नॅरेटिव्ह सेट केले जात आहेत. हा अत्यंत उद्धटपणा आहे की पर्याय कोण. अरे 140 कोटीच्या देशात फक्त एकच माणूस लायक आहे असं म्हणून तुम्ही सगळ्या देशाचा अपमान करत असता. पर्याय कोण विचारणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, मोदीजी जन्माला येण्याच्या आधीसुद्धा या देशाचं पंतप्रधानपद एकही दिवसासाठी रिकामं राहिलेलं नाही, हे लक्षात घ्यावं.
आमची संसदीय लोकशाही आहे. तुम्ही 543 चांगले खासदार निवडून पाठवा. चांगले खासदार म्हणताना आता तुम्ही दोघंही माझ्यासमोर आहे, तुम्ही ठरवा कोणाला व्हायचं ते मला माहिती. आणखी पण चांगले लोक आहेत, सगळीकडे चांगले लोक आहेत. या देशाची पद्धत संसदीय लोकशाहीची आहे, ती अध्यक्षीय लोकशाहीची नाही की निवडणूक आजच तुम्हाला अध्यक्ष निवडायचा ही ती लोकशाही नाही. 543 उत्तम प्रतिनिधी तुम्ही निवडून द्या, ते ठरवतील की भारताचा पंतप्रधान कोण. कारण ती अप्रत्यक्ष निवडणूक आहे, ती प्रत्यक्ष निवडणूक नाही पंतप्रधान. पण मोडून तोडून टाकायचं, लोकशाहीचे सगळे संकेत तोडवायचे. लोकशाही या शब्दावर बोलतोय, सगळे संकेत तोडवायचे की लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि ते पंतप्रधान ठरवतात. हा संकेतसुद्धा मोडून टाकायचा आणि नॅरेटिव्ह तयार करत राहायचे. या नॅरेटिव्हपासून सांभाळून राहा. पर्याय नाही म्हणणाऱ्याला मी सांगितली ती उत्तरं द्या. पर्याय नाही असं एकदाच झालं होतं आणि तेव्हाही पर्याय सापडला होता. ते म्हणजे पंडित नेहरूंच्या वेळेला देशाला वाटलं की आता कोण, आणि शास्त्रीजींचा उदय झाला होता. तर पर्याय नाही, खोटा नॅरेटिव्ह आहे, त्याच्यापासून स्वातंत्र्य सांभाळून राहा. गणराज्य या शब्दावर मी फार बोलणार नाही, मोह झाला तर कदाचित त्याचं एक तासच वेगळं. पण गणराज्य म्हणजे हे राज्य आणि केंद्र यांचं मिळून सरकार आहे आणि याच्यात राज्यांचा मान राखला गेला पाहिजे. हा गणराज्य शब्द फार महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी 3 सूची केल्या, एक केंद्राची सूची, एक राज्याची आणि तिसरी समावर्ती सूची, ज्या दोघांनाही काही विषय घेता येतात. हे फार विचारपूर्वक झालं आहे बंधूंनो, लक्षात घ्या. मला वाटत नाही की एवढा विचार करून जगातलं कोणतं पुस्तक लिहिलं गेलं असेल असं मला वाटत नाही. ती म्हणजे भारताची राज्यघटना आहे. की समावर्ती सूची पण आहे की जर मतभेद झाला तर काय, प्रत्येक ठिकाणी चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. एक कोणी सुपर पॉवर होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, आणि प्रत्येक ठिकाणी ते आहे. या देशातल्या बाकी स्वातंत्र्य, समता आणि न्याय याचं काय झालं त्याचं मी आता सांगत नाही, कारण आपण खूपच आपला उशीर आपल्याला झालेला आहे. परंतु फक्त पुढची 10 मिनटं द्याल मला, चालेल? सगळ्यांना जर भूक लागली असेल तर थांबतो. माणसाचं जेवण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि माणसाची झोपसुद्धा सगळ्यात महत्त्वाची आहे. जे झोपत नाहीत त्या नेत्यांना मत देऊ नका. ते झोपले नाही की बुद्धी चालत नसते. जे झोपतात त्यांना मत द्या. ते बिचारे झोपले पाहिजे, 8 तास 9 तास त्यांना झोप लागली पाहिजे. जो वेळ मी तुमच्यासाठी मागून घेतला तो या देशातल्या स्वातंत्र्य आंदोलनाची जी तोडमोड चालली आणि नेत्यांच्याबद्दल जे बोललं जातं, हे मी सगळ्या सभांमधून शेवटी बोलतो. त्याचं कारण हे तरुण पिढीसाठी बोलावं लागेल. उद्या जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तो याला सगळीकडे आहे. तुमचा असा समज होऊ शकतो की या माणसाला दुसरं काही येत नाही का, तसं समजा. पण हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी हे सांगतो. प्रत्येक नेत्याचं नातं वेगळंच करून दाखवलं जातं. बाबासाहेब आणि गांधीजी यांची कसे शत्रुत्व होतं, हे कसे एकमेकांचे, अरे शत्रू नव्हते. 1931ला एक युवक गांधीजींना भेटला, महाराष्ट्रातून गेलेला, आणि तो गांधीजींना म्हणाला, मिस्टर गांधी, आय हॅव नो मदरलँड. श्रीयुत गांधी, मला मातृभूमीच नाही. ते बोलणारा माणूस बाबासाहेब होते. गांधीजींनी हा युवक समजून घेतलेला आहे, लक्षात घ्या. गांधीजींनी शिक्केमारी नाही केली या युवकावर की काय तू देशाच्याबद्दल बोलतो, तुला देशभक्त आहे, असं गांधीजी म्हणले नाही. गांधीजींनी हा तरुण इतका समजून घेतला की राज्यघटना तयार होईपर्यंत गांधी, नेहरू, पटेल आणि बाबासाहेब यांच्यात कोणतीही 2 वाक्य कोणती झाली नाही. बाबासाहेबांची घटना सगळ्यांनी जशीच्या तशी स्वीकारली, हे लक्षात घ्या. एवढा ह्या नातेसंबंधातली मजबूती लक्षात घ्या. यांना प्रत्येक नातेसंबंध मोदी आणि आडवाणींच्या संदर्भात पाहायची सवय लागली म्हणून हे घोटाळे होतात. यांना नेते कळत नाही, ते नेते बुद्धिवान होते, त्यांच्यात मतभेद असणं स्वाभाविक होतं. मतभेद तर त्यांच्याच नसतात जे एकटा कोणीतरी सांगतो आणि बाकीचे ऐकतात. दक्ष म्हणलं की दक्ष, त्यांच्यात मतभेद नसतात, कारण बुद्धी घुटण्यात गेलेली असते. बुद्धी स्वतंत्र नसतेच. सांगितला आदेश की पळ, जा, याच्यावर हल्ला कर की कर, तेवढंच कळतं, बाकी काय कळत नाही. पण बाबासाहेब आणि गांधीजी मतभेद जरी होते तरी जेव्हा निर्णायक वेळ आली की गांधीजींचे प्राण जेव्हा धोक्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी माघार घेतली आणि पुणे करार केला. हे कसं विसरायचं. बाबासाहेबांचं नातं गांधीजीशी यांना जन्मभर कळणार नाही. एक प्रसंग फक्त सांगतो, फार नाही सांगत, आता उशीर झाला, अजूनही 2-3 मिनटं 5 मिनटं बोलायचं. बाबासाहेबांचं दुसरं लग्न झालं माईसाहेबांशी आणि बाबासाहेब गाडीतून जात होते. हा प्रसंग प्यारेलालजींनी लिहिला आहे स्वतः. जे प्यारेलालजी अनेक वर्ष गांधीजींचे स्वीय सचिव होते, पर्सनल सेक्रेटरी होते, त्यांनी लिहिलेला हा प्रसंग आहे. आपल्याला माहिती आहे की गांधीजींनी असं घोषित केलं होतं नंतर की मी यापुढे त्याच लग्नांमध्ये जाईल जी इंटरकास्ट असतील, ती अशी असतील इंटरकास्टसुद्धा की त्यातला एक तथाकथित सवर्ण, दुसरा एक त्या काळचा अस्पृश्य, असं लग्न असेल तरच मी जाईन, असं गांधीजींनी घोषित केलं होतं.
गाडी चालली होती आणि प्यारेलालजी रस्त्यात बाबासाहेबांना दिसले. बाबासाहेबांनी गाडी उभी केली, प्यारेलालजींना त्यांनी मिठीत घेतलं आणि बाबासाहेब रडायला लागले. आणि रडत रडत बाबासाहेब म्हणाले, प्यारेलालजी, बापू जर आज जिवंत आले असते तर माझ्या या लग्नाला नक्की आलं असते, कारण माझं हे लग्न त्यांच्या अटीत बसणार. या माणसांमध्ये दुश्मनी असते, ही माणसं एकमेकांची शत्रू असतात. जिथे तिथं युद्ध उभं करायचं. सरदार पटेल आणि गांधीजींचे कसे मतभेद होते. सरदार खरं तर पंतप्रधान झाले असते तर, निबंधाचा विषय यांचा, जसं आपण लिहायचो ना, सूर्य उगवला नसता तर, आमक शाळेत होते आपल्याला निबंध, तसा यांचा निबंधाचा विषय असतो. सरदार पंतप्रधान. अरे सरदार पटेलांनी फार पूर्वीच लिहून ठेवलं काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांच्या नावे पत्र लिहिले सरदारांनी की यापुढे माझा कोणताही भरोसा नाही, माझ्या आजारी असल्याची बातमीसुद्धा येणार नाही, थेट मी गेल्याचीच बातमी येईल, हे लक्षात ठेवा. असा माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतो. सरदारांचं मजबूत पकड होती संघटनेवर. इथल्या द्वादशीवार सरांचा मी काल परवा नेहमी उल्लेख करतो, फार सुंदर. चंद्रपूरमध्ये काय माणसं आहेत हो. द्वादशीवार सरांची साधना मासिकात लिहिलेली लेख मला प्रत्येकाने वाचावी अशी आहे. त्याच्यात सरदार पटेल, मौलाना आझाद, आंबेडकर सगळ्यांवर, प्रत्येकांवर, बाबासाहेब सगळ्यांवर लिहिलं. असा हिरा एक चंद्रपूरमध्ये. मी आज त्यांना भेटायला जाणार होतो पण ते नव्हते दुपारी, घरी म्हणून नाही गेलो. या माणसांना भेटलं पाहिजे. तरुण मुलांनी सतत जाऊन बसलं पाहिजे की सांगा आम्हाला काय सुंदर लेख मला लिहिले. चले जाओ आंदोलनाचं काय विश्लेषण केलं द्वादशीवार सरांनी. त्याच द्वादशीवार सरांनी हे लिहून ठेवलं की काँग्रेस 37 पासूनची काँग्रेस काय होती. फार सूक्ष्म निरीक्षण आहे. हॅट्स ऑफ टू हिम, सलाम या निरीक्षणाला. त्यांनी लिहिलं की 37 पासून काँग्रेसचं एक धोरण आहे की गांधीजींनी योजना आखायची, सरदार पटेलांनी संघटनेच्या बळावरती लोकांपर्यंत न्यायची आणि नेहरूंच्या लोकप्रियतेवरती शेवटपर्यंत पोचवायची. किती छान त्रिसूत्री आहे. सत्तेचं वाटप काँग्रेसमध्ये 37ला झालं, आधी नाही झालं. 37 पासून. बापूंचं काय वाकडं होतं पटेलांशी, उलट दोन्ही गुजराती होते, गुजरात प्रांताचा माणूस होता. काय वाकडं होतं बापूंचं आणि सरदारांचं, एकही कण वाईट नव्हतं. सरदार हा काय माणूस होता. सरदार हा माणूस बॅरिस्टर होता, गांधीजींच्या 4 वर्ष सिनियर होते सरदार. आणि गोध्रा जे आत्ता फार वेगळ्याच कारणाने माहिती आहे लोकांना, त्या गोध्र्यामध्ये सरदार प्रॅक्टिस करायचे. आणि आपल्याला ती गांधीजींचा ऐतिहासिक खटला माहिती आहे की सरदार बघायला आले होते की कोई नया बॅरिस्टर आया है राजकोट का, पोरबंदर का, देखते है क्या बोलता है. आणि गांधीजींची ततपप झाली, गांधीजी बोलू शकले नाही. अतिशय अपमानित, लज्जित होऊन गांधीजी निघाले, थरथर कापत होते. आणि सरदारांनी शेरा मारला, अरे येतो भगोडा बॅरिस्टर निघला, असं सरदार. त्याच सरदारांनी लिहिलं आहे की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही दिवसात माझा नेता कसा झाला हे मलाही कळलं नाही. गांधींनी हळूच त्यांच्या अंगावरची पंचतारांकित वस्त्र काढली आणि तिथे खादी लावून टाकली. गांधींची ती किमया होती. गांधी सामान्य माणूस बनवायचे पहिले नेत्याला. कोणी असामान्य हो त्याला पहिला ते सामान्य माणूस, कारण ती गोखलेंची शिकवण होती की आधी तू माणसांमध्ये, सामान्य माणसांमध्ये. आणि ती गांधीजींनी पाळली. आचार्य कृपलानी सोडून आले नोकरी बनारस हिंदू विद्यापीठातली प्राध्यापकीची. गांधीजींना म्हणाले आता मी आलो, आता मी पूर्ण वेळ तुमच्या कामात, सांगा मी काय करू. गांधीजी म्हणाले कस्तुरबा आज चटणी कुटते तिला मदत कर. याचा अर्थ बायकांना एकट्यानं काम करू द्यायचं नाही. लक्षात ठेवा, महिला मंडळ घरी गेल्यावर किस्सा गांधीजींचा सांगायचं की चटणी कुटते आत या, असं सांगायचं स्पष्ट, मोकळेपणाने सांगायचं. तोच वारसा आहे आपला बापूंचा. त्याच्याचमुळे ही माणसं एवढी वर्ष टिकलीत, नाही तर ती कधीच गेली असती. सरदारांचं वैशिष्ट्य होतं, सरदार अतिशय उंची दर्जाचे होते. सरदार बिलियर्ड्स खेळायचे, श्रीमंतांचे खेळ होते, पण ते सरदार याच्यात आले. सरदारांचं भांडण असायचं आश्रमात आल्यावर की महात्मा गांधींचं, बापूंचं सेवा मी करणार, यासाठी हा माणूस भांडत होता. सरदार हा एकमेव नेता आहे जो आजारी असताना गांधीजींनी त्यांची धोत्रं धुतलेली आहेत आणि गांधीसुद्धा आजारी पडल्यानंतर सरदारांनी त्यांची सेवा केलेली, हे लक्षात घ्या. हे ते नातं आहे बापा लेकाचं, ते तुम्हाला तुटून तोडणार नाही, पण ते वाईट 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 भरवत राहायचं. सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर ते कधी झाले नसते. आणि मूर्खांनो, ते जर खरंच पंतप्रधान झाले असते तर तुमच्यावर पहिल्यांदा बंदी त्यांनीच घातली होती, ती त्यांनी उठवली नसती, हे लक्षात घ्या. यांच्या संघटनेवर पहिली बंदी सरदारांनी घातली होती. सरदारांचे अतिशय कडक शब्दात पत्र आहेत, त्या काळातली वाचलं पाहिजे. मग हे सरदारांचा पुतळा कधी केला नसता, यांनी ती पत्र वाचली असती तर त्यांना कळलं असतं सरदार काय. सरदारांनी म्हणजे सरदार आता काय किती सांगू तुम्हाला सरदारांबद्दल. गांधीजींची हत्या झाली बिर्ला भवनला आणि तिथं खूप लोक शोकसंतप्त होऊन आले की गांधीजींचं स्मारक इथं करायला पाहिजे. आणि त्याच्यावर खूप मोठा खल झाला. नेहरू आणि पटेलांचा 15-20 पानांचा करस्पॉन्डन्स आहे. तरुण मुलांनो, सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स 2 व्हॉल्यूमचं आहे, मोठं पुस्तक आहे, ते जरूर वाचा. सरदार खरे कळतील त्यातून. व्हॉट्सॲपवर जाऊ नका, ती भंकस युनिव्हर्सिटी आहे.
15-20 पत्रानंतर सरदार म्हणतात की मी या निष्कर्षाला आलेलो आहे की बापूंचं स्मारक पुतळ्यामध्ये दगडविटांमध्ये असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात हे लिहितात. त्याच सरदारांचा पुतळा आत्ता मोठा उभा आहे. यांना नेते नको आहेत, त्यांचं फक्त टोकन म्हणून घ्यायचे, त्यांचे विचार यांना नको आहेत. लक्षात घ्या, सगळीकडे तेच. नेहरूंची किती बदनामी. अरे हा माणूस 1900 साली, इसवी सन 1900 साली पंडित नेहरूच्या वडिलांनी, मोतीलाल नेहरूंनी 19,000 रुपयाला हवेली विकत घेतली होती अलाहाबादमध्ये. 1900 साली 19,000 रुपये काय किंमत होती? सोन्याचा भाव काढून पहा, 50 पैसे तोळा पण नसेल सोनं कदाचित त्यावेळी. 1900 इसवी सन. काय त्यांना बुद्धी झाली माहिती नाही. गांधीजींना बोलवलं. गांधीजी म्हणाले 4 माणसांसाठी एवढी हवेली कशाला पाहिजे? गांधीजी म्हणाले उद्यापासून हे काँग्रेसचं कार्यालय, आणि काँग्रेसला देऊन टाकली मोतीलाल नेहरूंनी. त्याचं नाव स्वराज भवन असं ठेवलं. आनंद भवनसुद्धा हयातीत आपल्या दिलं होतं. पंडित नेहरू हा एकमेव नेता आहे भारताच्या इतिहासातला जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला, पण मरताना त्याच्यावर एकही नावावर 7-12 नव्हता. असा हा एकमेव नेता आहे. पण ती सतत बदनामी चालू नेहरूंची. आणि शेवटचं सुभाषांचं थांबतो आणि सांगतो. सुभाषबाबूंचे मतभेद रंगवले जातात. गांधी आणि सुभाष, काँग्रेसमध्ये कसं वाईट केलं सुभाषांचं. ही भक्त मंडळी, काल जन्मलेली पोरं, सुभाषबाबूंवर आणि पटेलांवर अन्याय झाला. अरे भावा, तू मुरली मनोहर जोशी आणि आडवाणीवर झालेला अन्याय बघ ना आधी. आत्ता तुझ्या हयातीत तू इतका मागे कुठे पोचतो? तुझी ती झेप तरी आहे का? पण ते रंगवायचं. सुभाषबाबू कसे विरोधात होते वगैरे. आत्ता मोहन भागवतांना बोलवलं होतं, कलकत्त्यामध्ये कार्यक्रम होता, आणि सुभाषबाबूंची 23 तारखेला जयंती साजरी करणार होते. सुभाषबाबूंच्या मुलीने पत्र लिहिलं की तुम्हाला सुभाषबाबूचा विचार मान्य नाही, त्यामुळे तुमचा आणि सुभाषबाबूंचा काही एक संबंध नाही, असं पत्र लिहिलं. सुभाष जर्मनीत राहते, त्यांची मुलगी, तिथून तिने ते पत्र लिहिलं. सुभाषबाबूंचा एवढा पुळका आहे, यांना माहितीच नसतं की सुभाषबाबू तर कम्युनिस्ट होते ओरिजिनल. यांना कम्युनिस्टांचा तर फार राग आहे. मुस्लिम ख्रिश्चन यानंतर तर कम्युनिस्टांचाच नंबर लागतो यांच्या लेखी, पण त्यांना सुभाषबाबू कम्युनिस्ट होते हेच माहीत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे त्यांचा, आणि ते कोणालाही डोक्यावर घेतात. आमच्या गावाकडे कसं आहे, आपला पोरगा जर सतत नापास होणारा असला ना, तर भावकीतला कोणीतरी पोरगा पहिला आला की आपण त्याचंच नाव सांगतो, हे आमचंच भावकी आहेत म्हणतो. ते तसे भावकी ओढणं चाललं आहे आता. हे सुभाषबाबूंचे मतभेद काय होते? सुभाषबाबूंचे मतभेद एवढेच होते की सुभाषबाबूंना असं वाटत होतं की हिटलर आणि मुसोलिनी यांची मदत घेऊन इंग्रजांना हटवलं पाहिजे, आणि गांधी, नेहरू, पटेल असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशहाच्या मदतीने येईल तिथे कधीही लोकशाही नांदणार नाही, आणि म्हणून आपण आपल्या बळावर इंग्रजांना कडू, हे त्यांचं म्हणणं होतं. सुभाषबाबूंना ते पटलं नाही. सुभाषबाबूंना नेहरूंनी फार सुंदर पत्र लिहिलं आहे, ते पत्र जरूर वाचा. नेहरू म्हणतात, सुभाषबाबू, आज या भारतात तुमच्या एवढा महान देशभक्त माझ्या पाहण्यात नाही. तुम्ही अतिशय उच्च कोटीचे देशभक्त आहात, पण मित्र म्हणून सांगतो तुम्ही उतावीळ आहात. त्यांची मैत्री फार गाजलेली आहे. काँग्रेसमध्ये एक गट जो होता, गटबाजी थोडी तेव्हाही होती काँग्रेसमध्ये, त्यामुळे सुभाषबाबू आणि नेहरूंचा गट एक होता, लक्षात घ्या, कारण हे दोघेही कम्युनिस्ट समाजवादी होते. फेबिनियन समाजवादाचं दोघांनाही आकर्षण होतं, म्हणून हे दोघं एकत्र असायचे. तर नेहरू लिहितात की तुम्ही उतावीळ आहात, आपला नेता काय आहे ते तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे गांधी काय आहेत. आणि नेहरू पुढे लिहितात की आपण दोघंही अतिशय लोकप्रिय आहोत, आपल्याला बघायला हजारो लोक येतात, आपल्या सभांना हजारो लोक येतात, ते आपल्या प्रत्येक बोलण्यावर टाळ्या वाजवतात, पण परत जाताना मात्र गांधीजी की जय म्हणतात, हे तुम्ही विसरू नका. सुभाषबाबूंना सांगतात. बाकी काही शत्रुत्व नव्हतं सुभाषबाबूंचं. हे सुभाषबाबू काँग्रेस सोडल्यानंतर, सुभाषबाबू जेव्हा परदेशात गेले तेव्हा पत्रकारांनी तिथल्या विचारलं की ते गांधीजींचं आणि तुमचं भांडण, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुभाषबाबू त्यावर म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीत बाप आणि मुलगा यांचं भांडण तिसऱ्या माणसाच्या जवळ सांगत नाहीत. हे ते सुभाषबाबू. ते सुभाषबाबू, बाबासाहेब, गांधी, नेहरू, पटेल यांचं स्मरण करा आणि मग 24ला मतदान करा, एवढं एकच वाक्य सांगतो. बाकी कोणताही प्रचार करत नाही. तुम्ही मला खूप वेळ सहन केलं, मला इथे प्रतिभाताईंनी बोलवलं, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलण्याची मला संधी दिली, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. थांबतो.